कृष्णा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या शास्त्रचक्षू या सत्रामध्ये. तर जसं आपण मागच्या वेळेस बघितलं उपनिषदापर्यंत आपण आलो होतो. तर आज आपण उपनिषद जो एक सेपरेट चॅप्टर आहे तो आपण बघणार आहोत. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामे. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषशून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. तर आपण थोडंसं कोणाला अवघड वाटेल किंवा असं वाटेल थोडं हे अवघड नाही आहे. हा महत्त्वाचा टॉपिक आहे आजचा उपनिषद. तर उपनिषद जे आहे जसं आपण बघितलं की प्रत्येक वेदांशी रिलेटेड वेदांमध्ये जसं ऋग्वेद आहे, यजुर्वेद आहे, सामवेद आहे, अथर्ववेद आहे. तर प्रत्येक वेदांमध्ये 4 भाग पडतात: संहिता, ब्राह्मण, आरण्यक आणि उपनिषद. तर आपण संहिता, ब्राह्मण, आरण्यक, उपनिषद आपण बघितलं. संहिता म्हणजे काय, आरण्यक म्हणजे काय, ब्राह्मण ग्रंथ म्हणजे काय असतात. त्याचा आपला जास्त याच्यामध्ये फायदा आपल्या भक्ती मार्गामध्ये आपण जास्त त्याच्याशी एवढा जे आपण विधी वगैरे करतो त्याच्यासाठी तेवढा त्याच्यातले मंत्र आणि त्याचा उपयोग होतो. पण जे आपलं आध्यात्मिक जे आपलं ज्ञान आहे, ठीक आहे, आपली भक्तीमध्ये 2 प्रकार, ज्ञान आणि वैराग्य. तर याबद्दल ज्या गोष्टीमध्ये सांगितलं असतं ते आज उपनिषद. उपनिषद म्हणजे काय, जे पूर्वीचे संन्यासी होते जसं आपण बघितलं की ब्रह्मचारी जे आहेत ते संहिताचं अध्ययन करायचे, मंत्रांचं अध्ययन करायचे, मंत्रपाठ करायचे. त्याच्यानंतर जे गृहस्थ आहेत ते ब्राह्मण ग्रंथांचा अध्ययन करायचे गृहस्थ धर्मामध्ये. का, कारण की गृहस्थांमध्ये खूप सारे विधी विधान, यज्ञ, होम आदी सर्व करावे लागतात, त्याच्यामुळे त्याचं अध्ययन करायचे. वानप्रस्थ जो आहे तो घराशी डिटॅच होऊन जंगलामध्ये राहायला सुरुवात करतो, म्हणून तो आरण्यकाचा अभ्यास करायचा. आणि संन्यासी जे आहेत, ज्यावेळेस व्यक्ती संन्यास घेतो तेव्हा तो उपनिषदांचा अभ्यास करतो. तो संन्यास जो आहे, संन्यास हा 2 प्रकारे घेतला जातो. त्याला सलिंग संन्यास म्हणतात आणि एक जो आहे तो विदाऊट, म्हणजे एक सलिंग संन्यास आहे आणि एक निर्लिंग संन्यास आहे. ठीक आहे. सलिंग संन्यास म्हणजे काय, जो सॅफ्रॉन जे संन्यास वस्त्र धारण करतो, दंडा हातामध्ये घेतो, ठीक आहे, आणि संन्यासचे जे त्याला वेश प्राप्त होतो तो सलिंग संन्यास. आणि एक संन्यास जो आहे जो कुठल्याही जे प्रतीक आहेत किंवा त्याचे कुठले जे सिम्बॉलिझम आहे ते न करता, म्हणजे तो जो मनातून संन्यास घेतो. तसं तर संन्यासाचे भरपूर सारे प्रकार आहेत. भगवद्गीतेमध्ये पण संन्यास योग जो आहे त्याच्यामध्ये भगवंत सांगतात. पण त्याच्यामध्ये जो संन्यास जो काया वाचा मनसा जो संन्यास घेतो त्याला खरं संन्यास म्हटलेलं आहे. तर त्याच्यामुळे प्रत्येक जण आपण जो आहे भक्ती मार्गामध्ये काय करतोय, संन्यास घेतोय, सत्न्यास. ठीक आहे. जे परम सत्य आहे त्याच्यावरती विश्वास ठेवणे किंवा त्याच्याशी संलग्न होणे, तर हे प्रत्येक जण भक्तीमध्ये करत असतो, फक्त संन्यासीच नसतात करत. ठीक आहे. तर प्रत्येक जण भक्तीमध्ये प्रगती करतो म्हणजे काय, तो संन्यासची तयारीच करत असतो. तो काही गोष्टींपासून, भौतिक गोष्टींपासून वैराग्य निर्माण करत असतो आणि भगवत प्रित्यर्थ गोष्टी करत असतो. तर त्याला आपण संन्यासच म्हणण्यात आलेलं आहे. तर संन्यासी जे आहेत ते उपनिषदाचा अभ्यास करायचे. संन्यासी जे आहेत ते उपनिषदाचा अभ्यास करायचे, अध्ययन करायचे. तर उपनिषद काय, उपनिषदाज आर द फायनल पोर्शन ऑफ वेदास. वेदांचा जो अंतिम भाग आहे, ठीक आहे, ते आहे उपनिषद. दे हॅव अ स्पेशल सिग्निफिकन्स अँड दस डिझर्व स्पेशल अटेन्शन. तर बाकीचे आपण एवढं चर्चा केली नाही, काय, कारण की त्याचं आपल्याला अध्ययन करायची किंवा त्याच्याशी एवढं ते नॉर्मल त्याची इन्फॉर्मेशन असली, माहिती असली तरी ती ठीक होती. पण उपनिषदांबद्दल आपल्याला माहिती पाहिजे. काय, कारण की आपले जे भक्तीचे सिद्धांत आहेत
जे जसे जे संप्रदाय असतात, जसं मायावाद संप्रदाय, शंकराचार्यांचा संप्रदाय मायावाद संप्रदाय, अद्वैत सिद्धांत, त्याच्यानंतर रामानुजाचार्यांचा संप्रदाय, श्री संप्रदाय, मध्वाचार्यांचा संप्रदाय मध्व संप्रदाय, त्यानंतर निंबार्काचार्यांचा संप्रदाय, पुष्टी संप्रदाय वल्लभाचार्यांचा, त्यानंतर अजून आपला संप्रदाय गौडीय ब्रह्ममध्व गौडीय संप्रदाय. ह्या संप्रदायांना प्रमाणभूत कधी मानलं जातं? या संप्रदायांना प्रमाणभूत कधी मानला तर आपण बघतो की गुरु शिष्य परंपरेमधून आलेले आहेत. ठीक आहे. पण त्या सर्वात मोठी गोष्ट ही आहे की त्या संप्रदायाचं उपनिषदांवरती कमेंट्री आहेत. ते जे संप्रदाय आहेत त्यांचे स्वतःचे उपनिषदांवरती भाष्य आहेत. आणि जे वेदांत सूत्र असतात त्या वेदांत सूत्रावरती प्रत्येक संप्रदायाचं अधिकृत भाष्य आहे. त्यामुळे त्या संप्रदायाला जे अधिकृत मानण्यात येतं. ठीक आहे. आणि ते हे जे वेदांत सूत्र म्हणजे काय तर उपनिषदांचं सारांश रूपाने सूत्र रूपामध्ये त्याचं जे बद्ध केलेलं आहे, त्याला जे सूत्र रूपाने त्याचं रचलेलं आहे त्याला म्हणतात वेदांत सूत्र. ते पण वेदव्यासांनीच केलेलं आहे. तर उपनिषदात आर इम्पॉर्टंट बिकॉज दे आर वाइडली रिकॉग्नाइज ॲज अन ऑथॉरिटिव्ह सोर्स ऑफ नॉलेज. जे ज्ञान आहे, ज्ञान आत्मा आणि परमात्म्याबद्दलचं जे गूढ ज्ञान आहे, गुह्य ज्ञान आहे, ते जे ते उपनिषदामध्येच प्राप्त होतं. म्हणून तुम्ही जर बघाल की बाहेरचे जे जर्मन स्कॉलर आहेत किंवा इतरत्र पण जे बाहेरचे स्कॉलर आहेत, विद्वान आहेत, ते सुद्धा ब्रिटिश लोक जेव्हा पण भारतात आले त्यांनी सुद्धा उपनिषदाचा सर्वात पहिला अभ्यास केला. ठीक आहे. त्यावेळेस त्यांना जे मेटाफिजिकल ऍक्टिव्हिटी त्याला काय म्हणतात, जे म्हणजे या जगातल्या गोष्टी नाहीये, परतत्व काय आहे किंवा या जगाच्या पलीकडे काय आहे, तर ह्याबद्दलचे जे उत्कृष्ट विचार मंथन त्यांना उपनिषदामध्येच केलेलं आढळलं. एवढे सारे बाहेरच्या पण सभ्यता आहेत, त्यांचे पण धर्मग्रंथ आहेत, पण ह्या जगाच्या पलीकडे काहीतरी आहे आणि त्याचं नेचर कसं आहे, ती गोष्ट कशी आहे. जसं भगवंत आहेत, ज्याला भगवंत म्हणतात, कोणी गॉड म्हणतात, जे पण काही, पण ह्या भौतिक जगाच्या पलीकडे पण अजून एक जग आहे आणि त्याच्यामध्ये काय काय होतं आणि त्याचा काय आपल्याशी संबंध आहे. तर ह्या सर्व गोष्टींबद्दल जे उत्कृष्ट विवेचन आहे ते बाहेरच्या स्कॉलरला, फॉरेनर स्कॉलरला, जे जर्मनचे विद्वान होते, ब्रिटिशर होते, त्या सर्व, ओपनहायमर त्याच्यातला एक आहे. ठीक आहे. नंतर मॅक्स मुलर आहे, तर त्याने पण त्यांनी हे सर्वांनी अभ्यास केलेला आहे. तर त्यांना उपनिषदामध्येच ह्याबद्दल त्यांनी काही त्यांच्याबरोबर कमेंट पण आहेत की यापेक्षा उत्कृष्ट कुठल्या बाकीच्या ग्रंथांमध्ये दिलेलं नाही म्हणून. उपनिषद जे आहेत ते ज्ञानाचा मूळ स्रोत आहेत. ऑल संप्रदाय, द 4 वैष्णव स्कूल आणि फॉलो, जे 4 आपले वैष्णव संप्रदाय, श्री मध्व निंबा कुमार संप्रदाय, रुद्र संप्रदाय, तसेच शंकराचार्यांचं जे अद्वैतवादी किंवा मायावादी जो संप्रदाय, त्यांचे पण जे शिक्षा आहेत त्या सर्व उपनिषदांच्याच आधारावरती आहे. जसं रामानुजाचार्यांनी श्री भाष्य वेदांत सूत्रावरती केलं, मध्वाचार्यांनी पण त्यांचं भाष्य केलंय, शंकराचार्यांनी भाष्य केलेलं आहे, त्याला शारीरिक भाष्य असं म्हणतात. आपल्या गौडीय संप्रदायामध्ये जे विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर होते त्यांचे शिष्य होते बलदेव विद्याभूषण. ठीक आहे. विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर जे होते त्यांचे शिष्य होते बलदेव विद्याभूषण. आणि राजस्थानमध्ये आपण गेलेलो बघा मागे यात्रेला, वृंदावन आपली झालेली एकदा यात्रा राजस्थानला, अजमेर नाही, पुष्कर आणि वृंदावन यात्रा झालेली 2018 का 19 मध्ये. तर त्यावेळेस आपण गेलेलो, तिथे श्री राधा गोविंद देव होते. सगळ्यांना आठवते राधा गोविंद देव? तर त्या राधा गोविंद देवांच्या तिथे त्यापासून काही ठिकाणावरती गलता म्हणून एक गाव आहे. तर तिथे रामानंद संप्रदाय होते, रामानुजाची श्री संप्रदायातलेच एक ऑफशूट आहे रामानंदी संप्रदाय. ठीक आहे. तर रामानंदी संप्रदाय होते, तर ते त्या ठिकाणी राधा आणि कृष्णाची पूजा होत होती. पण बाकीच्या संप्रदायामध्ये राधा राणीला एवढं स्थान नाही. ते कृष्ण रुक्मिणी बरोबर पूजा करतात, कृष्णांची रुक्मिणी बरोबर पूजा करतात. पण जो माधुर्य गौडीय भाव आहे, राधा भाव आहे, तो त्या लोकांना माहिती नाही. आणि ज्या वेळेस तिथे राधा कृष्णांची पूजा, राधा गोविंद देवांची पूजा चालू होती, तेव्हा तिथले जे रामानंदी संप्रदायाने म्हटले की हे चुकीचं आहे, राधा राणीचं काही अस्तित्व नाही, असं त्यांनी अस्तित्वावरतीच सवाल उठवलेला.
काय, कारण की गौडीय संप्रदाय सोडून बाकी लोकांना राधा तत्वाबद्दल एवढी माहिती नाहीये. राधाराणी पण शास्त्रामध्ये दिलेलं आहे, जसं ब्रह्मांड पुराणामध्ये राधाराणींच्या प्राकट्याची कथा आहे आणि बाकीच्या गोष्टीमध्ये पण आहे. पण तरी राधाराणींचा जो कृष्णाबद्दल बरोबरचा जो संबंध आहे तो एवढा बाकीच्या लोकांना पचत नाही. तर राधा कृष्ण रुक्मिणी ठीक आहे किंवा कृष्ण सत्यभामा ठीक आहे. तर त्या लोकांनी म्हटलं की हे गौडीय तिथल्या राजाला सांगितलं त्यांनी जयपूरच्या की हे जे गौडीय संप्रदाय ते सहजी आहेत, ते प्रमाणित आधारभूत वैदिक संप्रदाय नाहीये. ठीक आहे, ते मनमानी मन ढंग काही पण करतायत, त्यांना काही सोर्स नाहीये. मग राजा आणि राजा जो आहे तो गौडीय फॉलोवर होता. ठीक आहे, राजा जो आहे तो गौडीय वैष्णव गौडीय फॉलोवर होता. मग तो म्हटलं की नाही असं कसं, आपण त्यांच्याशी चर्चा करू. येते म्हणजे ते त्या लोकांनी प्रश्न विचारला की तुमच्या संप्रदायाचं वेदांत सूत्रावरती भाष्य आहे का. तर तेव्हा आपल्या कोणी असं भाष्य केलं नव्हतं, कारण की आपण ब्रह्म मध्व गौडीय संप्रदाय होतो, तो लोक मध्वाचार्यांचं आहे भाष्य, पण गौडीय संप्रदायाचं असं काही भाष्य नव्हतं. मग त्यावेळेस मग त्या राजाने विश्वनाथ वृंदावनातल्या विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर होते, सर्वात वयस्क आणि सर्वात महाभागवत वैष्णव होते त्या काळचे. सर्व लोक त्यांच्याकडेच शिक्षा घ्यायला यायचे किंवा त्यांच्याचकडे मार्गदर्शन घ्यायला यायचे भक्तीमध्ये. तर त्यावेळेस खूप नावाजलेले प्रसिद्ध वैष्णव होते. तर विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर हे थोडे आजारी होते. मग त्यांनी आपले शिष्य जे होते बलदेव विद्याभूषण त्यांना सांगितलं की माझ्या वतीने तुम्ही जा म्हणून, आणि तिथे तुम्ही चर्चा करा त्यांच्याबरोबर. तर ते जातात आणि राजाला सांगतात की असं माझा शिष्य येणार आहे तिथे. मग ते बलदेव विद्याभूषण येतात, त्यांच्याशी त्यांची चर्चा होते. मग ते म्हणतात सगळं तुमचं ठीक आहे, पण तुमच्याकडे प्रामाणिक उपनिषदांवरती किंवा वेदांत सूत्रावरती भाष्य नाही आहे, तर तुमच्या संप्रदायाला तुमच्या सिद्धांताला आम्ही कसं प्रामाणिक मानायचं. मग त्यावेळेस बलदेव विद्याभूषण जे आहेत ते गोविंद देवांना प्रार्थना करतात आणि गोविंद देव जे आहेत ते त्यांच्या स्वप्नामध्ये येतात आणि 3 दिवस त्यांना 3 का 7 दिवस आहे, तर ते त्यांना जे भगवंत आहेत गोविंद देव ते त्यांना त्यांच्या मनामध्ये जे वेदांत सूत्रावरचे भाष्य ते सांगतात आणि बलदेव विद्याभूषण ॲज इट इज लिहून काढतात. आणि मग नंतरून ते भाष्य कंप्लीट झाल्यानंतर ते त्यांना परत त्यांची चर्चा होते, सभा होते, त्याच्यामध्ये ते मांडतात आणि ते सांगतात. आणि त्या लोकांना इतकं पटतं की तिथले जे रामानंदी संप्रदाय आहेत ते बलदेव विद्याभूषणचं शिष्यत्व पत्करतात आणि ते म्हणतात की आम्ही आपल्या संप्रदायामध्ये आम्हाला येण्यास इच्छुक आहोत, आम्हाला पण दीक्षा द्या म्हणून. त्यावेळेस बलदेव विद्याभूषण म्हणतात की तुमचा जो संप्रदाय तो पण प्रामाणिक आहे, त्यामुळे तुम्ही त्याच्यामध्येच तुमची भक्ती अध्यात्म कंटिन्यू करा, चालू ठेवा. ठीक आहे. आणि अशा रीतीने मग त्या भाष्याचं नाव पडतं गोविंद भाष्य. ठीक आहे, जे गौडीय संप्रदायाचं वेदांत सूत्रावरती प्रामाणिक भाष्य आहे, गोविंद भाष्य. आणि त्यामुळे त्यानंतर गौडीय संप्रदायाला आधारभूत संप्रदाय प्रामाणिक वैदिक संप्रदाय मानण्यात येण्यात आलं. समजतंय. तर माझं सांगण्याचा उद्देश हा आहे, हे हरिबोल इथे हे करू नका रे, आवाज करू नका. हरे कृष्णा. तर सांगण्याचा उद्देश हा आहे की आपण जे सनातन धर्मामध्ये सनातन संस्कृतीमध्ये आपण ज्या पण कुठल्या मार्गामध्ये आपण भक्ती करतोय किंवा जे होते त्या मार्गात तो संप्रदाय जो आहे ह्या उपनिषदांच्या आधारावरतीच ओळखला जातो. ठीक आहे. आपल्या ज्या वेदांमध्ये जो उपनिषद हा पार्ट आहे हा मुख्य ज्ञानाचा आणि आत्मा परमात्माच्या संबंध, भगवंत आणि त्यांचे दास आपण जे आहोत तर त्यांचा जो संबंध आहे तो संबंधच मुळामध्ये उपनिषदामध्ये दिलेला आहे. ठीक आहे. त्याच्याबद्दलचं जे ज्ञान आहे ते उपनिषदामध्ये देण्यात आल्यामुळे उपनिषदावरती आधारभूतच संप्रदाय असला पाहिजे. त्यामुळे भरपूर लोकांना माहीत नसतं, त्यांना वाटतं आहे, पण आपण आधारभूत का मानलं जातो तर कारण आपल्याकडे वेदांत सूत्रावरती प्रामाणिक भाष्य आहे. जसं की भक्ती सिद्धांत, जसं की आधी बाकीचे जे संप्रदाय आहेत ते जे आहेत ते श्रीमद भागवतमला जे आहेत ते ऑथॉरिटेटिव्ह किंवा प्रमाणभूत ग्रंथ मानत नाही. ठीक आहे. समजा तुम्ही जर
संदर्भ भागवत पुराणातून दिला तर ते लोक एवढे ऐकणार नाही, जसं मायावादी लोक असतात किंवा इतर संप्रदायातले असतात. ठीक आहे, ते भागवतमला काही जण मानतात, पण भागवतमला असं ऑथॉरिटेटिव्ह प्रमाणभूत का मानत नाही, कारण की भागवत हे पुराणामध्ये गणलं जातं, 18 पुराणांमध्ये गणलं जातं. पण तुम्ही जेव्हा एखाद्या संप्रदायामध्ये जेव्हा एखादा सिद्धांत मांडतात, ते सिद्धांत उपनिषदाच्या किंवा श्रुतीच्या आधारावरच मांडले गेले पाहिजे. हा आपल्या धर्माचा नियम आहे, सनातन संस्कृतीचा, वैदिक धर्माचा नियम आहे. ज्या श्रुती आहेत, त्या श्रुतींच्या आधारावरतीच तो संप्रदाय हा प्रामाणिक ठरला जातो. समजतंय? जसं की आता आपण एखाद्या कॉलेजमध्ये अभ्यास करतोय, ठीक आहे, पण ज्या वेळेस आपल्याला तो कागद मिळतो डिग्री मिळते, त्याच वेळेस तो इंजिनिअरिंग झाला. समजा एखाद्या व्यक्तीने किती चांगली इंजिनिअरिंग केली आहे, पण त्याला डिग्रीच मिळाली नाही, त्यांनी डिग्रीच दिली नाही, तर त्याला बाहेरच्या कंपनीमध्ये किंवा बाहेरच्या समाजामध्ये त्याला अधिकृत अभियंता किंवा इंजिनियर मानलं जाईल का? कधीच मानलं जाणार नाही. तर त्याला ती डिग्री लागेल. त्याचप्रमाणे आपल्या वैदिक संप्रदायामध्ये म्हणजे वैदिक धर्मामध्ये, सनातन धर्मामध्ये जे संप्रदाय असतात विविध मार्गाचे अवलंब करणारे, त्या संप्रदायाकडे पण अधिकृत भाष्य पाहिजे, वेदांत सूत्रावरती भाष्य केलेलं पाहिजे. त्याच वेळेस त्याला प्रमाणभूत आधारभूत संप्रदाय मानला जातो. आणि म्हणूनच भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर जे होते प्रभुपादांचे गुरु, त्यांनी काय केलेलं आहे, ज्या वेळेस गौडीय मठामध्ये भक्तिशास्त्रीचा त्यांनी पण भक्तिशास्त्री आयोजित केलेलं. ठीक आहे, भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूरांनी पण भक्तिशास्त्री आयोजित केलेलं. तर त्यावेळेस ते त्यांच्या सिलेबसमध्ये, जसं आता आपल्या सिलेबसमध्ये भक्तिशास्त्रीच्या काय आहे, फक्त ईशोपनिषद आहे, बरोबर. पण त्यावेळेस कारण की श्रीमद भागवतमला बाहेरचे जे स्कॉलर विद्वान आहेत ते प्रमाणभूत मानायचे नाही याला, श्रीमद भागवतमला. म्हणून भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूरांनी त्यांच्या भक्तिशास्त्रीच्या सत्रामध्ये, कोर्समध्ये, सिलेबसमध्ये 10 उपनिषदांचा अभ्यास ठेवला होता. आपल्याला एकच उपनिषद जे डोक्यावरनं जातं आणि आपलं वाटतं खूप अवघड आहे, पण त्यांनी त्यावेळेस 10 उपनिषदांचा अभ्यास ठेवला होता. कारण की त्यांचे सुरुवातीचे जे शिष्य होते ते फार विद्वान होते. आणि ज्यावेळेस तुम्हाला संप्रदायाचा किंवा प्रचार करायचा असतो, त्यावेळेस तुम्हाला असं भावनेच्या भरावरती आपण कोणाला सांगून, समजा कोणाला आपण भक्त पण बनवलं तर तो जास्त काय टिकत नसतो. असं आहे, त्याचे जेव्हा भाव निघून जातो तेव्हा तो पण निघून जातो. तर त्याच्यामुळे सिद्धांत जे आहेत ते सिद्धांत हे ज्ञानाच्या आधारावरतीच असतात. जोपर्यंत आपला ज्ञानाने भगवंतांशी संबंध सुरुवातीला प्रस्थापित होत नाही, तोपर्यंत आपली भक्ती पण जी आहे ती पक्की किंवा सरळ राहू शकत नाही. आपण जर भावनेच्या भरात भगवंत, कारण की आपल्या मनात आलं आपण म्हणून भगवंतांना शरण जातो, आणि कधी कधी मनातनं भावना निघून गेली की तो शरणागती पण विसरून जातो. ठीक आहे, तर त्याच्यामुळे पण जे सिद्धांत जे असतात ते सिद्धांत जर आपल्याला पचलेले असतात, आपण जर त्याचं अध्ययन केलेलं असेल, तर आपल्या जीवनात कितीही काही झालं, जसं मागच्या वेळेस पण मी सांगितलेलं, मग कितीही काही होऊ दे भक्तीमध्ये किंवा भक्तांबरोबर वादावाद किंवा जे पण काही आपण बघतो, भगवंत सगळं दाखवतात आपल्याला, सगळ्या प्रकारच्या गोष्टी दाखवतात. पण ते बघून सुद्धा आपली भक्ती विचलित होत नाही, कारण की आपल्याला आपलं उद्देश माहीत असतो की आपण भक्तीमध्ये कशासाठी आलेलो आहे. मी एक आत्मा आहे, भगवंतांचा एक नित्यदास आहे, आणि भगवत सेवा करण्यासाठी, माझा संबंध पुन्हा स्थापना करण्यासाठी कोणाचा तरी आवाज येतोय, म्यूट करा सगळे. तर भक्तीची माझा आणि भगवंतांचा आत्मा, मी जो आत्मा आहे, अणु आत्मा आहे, भगवंतांचा दास आहे, आणि भगवंतांशी जो माझा संबंध विस्मरण झालेलं आहे, मला ज्या संबंधाचं मला विस्मरण झालेलं आहे त्याचं पुन्हा स्मारणम, परत त्याचं आठवण करण्यासाठी, परत तो संबंध प्रस्थापित करण्यासाठी मी भक्तीत आलेलो आहे. त्याच्यामुळे कोणाशी काय होतं याचा माझा काही संबंध नाही. ठीक आहे, इस्कॉनमध्ये काय होते किंवा अजून सेंटरमध्ये काय होते, अजून माझ्याबरोबर काय होते याचा काही संबंध नाही. कारण की लोक याच्यानेच विचलित होतात, कारण की हे कलियुग आहे, आणि कलियुगामध्ये जे आहे ती कुठलीच संस्था किंवा कुठलीच गोष्ट ज्या स्टँडर्डने तयार केली होती त्या प्रमाणानुसार किंवा त्या स्टँडर्डनुसार ती राहील असं नाहीच आहे.
पण जे ग्रंथ आहे, जसं प्रभुपादांनी सांगितलेलं की माझे जे पुस्तकं आहेत ते 10,000 वर्ष राहणार. का? कारण की त्या पुस्तकामध्ये शास्त्र आहे. ठीक आहे. आणि प्रभुपाद म्हणतात की मला तर भगवंतांनी जसं सांगितलं तसं मी लिहिलेलं आहे. ते साक्षात भगवंतांनी सांगितलेलं आहे. कोणाचा तरी आवाज येतोय कीर्तनाचा. हरे कृष्णा. म्यूट करायला हवा तिवारी प्रभू, किंवा तुम्ही म्यूट करा. तर कीर्तनाचा आवाज होतोय, कोणतरी कीर्तन करतंय. ठीक आहे. तर तर मी सांगत होतो, तर त्यामुळे आपल्याला सिद्धांताच्या आधारावरती किंवा ज्ञानाच्या आधारावरती आपल्याला पहिले संबंध ज्ञान हे आपलं पक्क केलं पाहिजे, आणि ते उपनिषदाद्वारेच होतं. श्रील प्रभुपाद in several places in his books and lectures stresses the importance of giving reference from Upanishads. प्रभुपादांनी पण, तुम्ही जेव्हा भगवद्गीता वाचतात, भगवद्गीता किती जणांनी वाचलेली आतापर्यंत? हात वर करू शकतात. पूर्ण भगवद्गीता 18 अध्याय कोणी वाचलेले आहेत? तात्पर्यासहित, प्रभुपादांच्या तात्पर्यासहित, नुसतं श्लोक आणि ट्रान्सलेशन नाही. बरेचसे भक्त आहेत ज्यांनी हात वर केलेले आहेत. तर ते वाचणं गरजेचं आहे, तरच आपले सिद्धांत जे आहेत ते क्लिअर होणार आहेत. ठीक आहे. तर असं आपल्याला वाटेल ते थोडं बोरिंग आहे, पण नाही. जेव्हा आपल्याला त्याच्यात एक इंटरेस्ट निर्माण होईल की ते काय बोलतायत हे जेव्हा आपल्याला समजेल. कधी कधी बघा, लहान मुलं असतात, त्यांना पुस्तक वाचायला लावलं, त्यांना काही समजत नसतं, त्यांना वाचताना झोप येते. आपलं पण तसंच आहे, आपल्याला समजत नसतं ते नेमकी तिथे काय बोलताय, म्हणून आपल्याला झोप येते. ज्यावेळेस आपल्याला समजेल की हां हे असं इथे बोलतायत, हे पण त्याचा अनुभव मी घेतला आहे, अशा पद्धतीने जेव्हा आपण अभ्यास करू, आपल्याला समजेल, तेव्हा आपल्याला पण त्याच्यामध्ये इंटरेस्ट येईल. तर प्रभुपाद जे आहे, तर भगवद्गीतामध्ये कितीतरी उपनिषदातून संदर्भ देत असतात. या उपनिषदातून हे वाक्य जे स्वतःचं सांगत नाही काही, या उपनिषदातून हे लिहिलेलं आहे. हे भगवंत मी स्वतःच्या मनाचं बोलत नाहीये. ते जे पण काही बोलतात लगेच की या उपनिषदामध्ये असं दिलेलं आहे. कृष्ण कसे भगवंत आहे, ठीक आहे, कसं ते सर्व नियंत्रण करतायत, त्याच्यासाठी ते लगेच कोट करतात. तर का? जर उपनिषदाचा काही इम्पॉर्टन्स नसता तर प्रभुपादांनी कशाला त्याला कोट केलं असतं? उपनिषदाच अर्थ हेडलाईन ऑफ वेदाज. वेदांचं जे टायटल आहे, ठीक आहे, ते उपनिषद आहे. जस्ट लाईक चॅप्टर देर इज अ हेडलाईन. एखाद्या आपण धडा काढला, त्या धड्यामध्ये एक शीर्षक असतं बघा सुरुवातीला, तसंच वेदांचं शीर्षक काय आपल्याला म्हणायचं असेल तर उपनिषद आहेत. आणि किती? मुख्यतः 108 उपनिषद आहेत. किती उपनिषद आहेत? 108 उपनिषद. पहिली गोष्ट, उपनिषदाचा अर्थ मी तुम्हाला सांगितलेला. उपनिषद म्हणजे काय? उपनिषद म्हणजे उप म्हणजे जवळ, आणि निषद म्हणजे जाऊन वास करणे आणि अध्ययन करणे. तर शिष्य जो आहे तो गुरुच्या निकटवर्ती जाऊन, गुरुच्या जवळ जाऊन नम्रतेने त्यांचे अध्ययन करतो. ज्या गोष्टीचं अध्ययन करतो त्याला म्हणतात उपनिषद. तसं गुरुकुलमध्ये विद्यार्थी गुरुकडे जायचे तेव्हा काय करायचे? गुरुमेवाभि अधिगच्छेत. तिथे जायचे गुरूंकडे, आणि कशाचं अध्ययन करायचे? ह्याचंच अध्ययन करायचे. आत्मा परमात्माच्या संबंधी, भगवंतांविषयीच अध्ययन करायचे. तर 108 उपनिषदाचे आपण आता बघू नाही शकत, पण 108 उपनिषदापैकी जे आहेत ते 10 उपनिषद, किंवा काही जण 10 म्हणतात, काही जण 9 म्हणतात. तर हे 9 किंवा 10 उपनिषद आहेत ते सर्व मुख्य आहेत. का? तर शंकराचार्यांनी ज्या वेळेस बौद्ध मताचं फार प्रचलन होत होतं, ठीक आहे, खूप सारे ब्राह्मण जे आहेत ते सनातन धर्म संस्कृतीतले, त्यांनी सुद्धा बौद्ध धर्म स्वीकार केला होता. ठीक आहे. एवढा बौद्ध मताचा प्रचार वाढला होता. आणि बौद्ध धर्मामध्ये हा जो आहे तो एक टेम्पररी धर्म आहे. का? कारण की त्या काळी कर्मकांडाचा फायदा घेऊन खूप सारे लोक जे आहेत ते कत्तलखाने बनवले होते. त्यांनी खूप साऱ्या प्राण्यांचा बळी देणे आणि खूप सारी हिंसा करणे वेदांच्या नावावरती आणि कर्मकांड आणि यज्ञाच्या नावावरती. त्यामुळे त्याला थांबवण्यासाठी भगवंत स्वतः अवतार घेऊन आले बुद्ध म्हणून, आणि त्यांनी वेदांना रिजेक्ट केलंय. ठीक आहे. पण आपण म्हणतो की अरे बुद्ध आहे ते तर भगवंत आहे, त्यांनी वेदांना रिजेक्ट केलं, मग आपण वेदांना काय मानतो? पण भगवंतांनी सांगितलेलं आहे आपल्या शास्त्रानुसार की वेद प्रमाणभूत आहे. वेद सर्वात मोठे प्रमाण आहेत.
ज्यावेळेस भगवंत वेदांचा पण रिजेक्ट करतात त्यावेळेस त्या अवताराला आपण स्वीकारत नाही. आपण बुद्धांच्या मताला स्वीकारतो का? बुद्धवादाला स्वीकारतो का? बौद्ध धर्माचा आपण करतो का? नाही करत. का? कारण की त्यांनी वेदांचा धिक्कार केला, त्यांनी वेदांच्या मतांचा धिक्कार केला, वेद प्रमाण नाहीये म्हणून सांगितलं. आणि त्यामुळे आपण त्या बुद्ध अवताराला पण पूजत नाही. वास्तविक ते भगवंत आहेत, पण ज्यावेळेस भगवंत सुद्धा वेदांचा धिक्कार करतात, वेदांना सोडतात, वेदांचा तिरस्कार करतात, त्यावेळेस भगवंतांना पण आपण त्या अवतारामध्ये स्वीकारत नाही. समजतंय? तर म्हणून वेद जे आहेत ते मुख्य प्रमाण आहे आपल्यासाठी, शब्द प्रमाण. मग त्यावेळेस भगवंत येतात आणि ते सांगतात की हे सोडून द्या. पण तो त्या काळीच ती कर्मकांडाचा जो स्तोम माजला होता किंवा जी हिंसा होत होती त्याच्या नावाखाली प्राण्यांची, त्याला थांबवण्यासाठी टेम्पररी म्हणून ते मत त्यांनी दिलेलं आहे. समजतंय? पण नंतरून जर वेदच राहिले नाही या जगामध्ये तर कसं होणार या जीवांचं? ते भगवत धामात कसे पोहोचणार? ते त्यांच्या नित्य स्वरूपाचा कसा स्वीकार करणार? मग त्यामुळे भगवंतांनी शंकरांना म्हणजे शिवजींना परत आदेश दिला की तुम्ही जा आणि मायावाद प्रचार करा, अद्वैतवादाचा प्रचार करा आणि वेदांना परत ते स्थान मिळवून द्या समाजामध्ये. मग त्यावेळेस जे शिवजी आहेत ते शंकर बनून येतात, आपले शंकराचार्य. ठीक आहे, शंकराचार्य बनून येतात. जवळजवळ इसवी सन 500 वर्षपूर्व ते येतात आणि वेदांना जे ते प्रमाणभूत स्थान देतात. ठीक आहे, ते अवघे 35 वर्ष या भूतारावरती होते शंकराचार्य. पण ते वास्तविक आतमधून जे ते छंद भक्त होते, ते पूर्ण भक्त होते. पण त्यांना भगवंतांनी ती सेवा दिलेली, कारण की त्या काळी सर्व बौद्ध मताचा स्वीकार होता. शून्यवादाचा जो आहे तो सगळीकडे प्रचार होता आणि डायरेक्ट लोकांना तुम्ही भक्ती देऊ शकत नव्हते. भगवंत असतात ते साकार असतात, बासरी वाजवतात, गोप्यांबरोबर ते नृत्य करतात, हे जर सांगितलं असतं तर कुठल्याही माणसाने स्वीकार केला नसतं. त्यामुळे पहिले वेद आहेत आणि भगवंत आहेत. बौद्ध मतानुसार, शून्यवादानुसार भगवंत वगैरे कोणी नाहीये. शेवटी मेल्यानंतर सगळेजण शून्यामध्ये विलीन होतात, काहीच तो पुनर्जन्म घेत नाही, काही नाही असं त्यांचं मत आहे बौद्धांचं. ठीक आहे, पण त्याच्यामुळे कर्म सिद्धांत ते मानत नाही की पुनर्जन्म आहे ना, कर्म सिद्धांत, की असं कर्म केलं की त्याचं फळ तुम्हाला पुढच्या जन्मात मिळेल. आज आपण जे भोगतोय ते आपण पूर्वजन्माच्या कर्मांचं फळ म्हणून आज भोगतोय. हा सिद्धांत त्यांच्या ह्याच्यामध्ये नाही, याचं खंडन केलेलं त्यांनी. मग ज्या वेळेस लोक हे स्वीकारणार नाही तो लोक पापच करत राहतील, कारण की त्यांना माहिती आहे आपण कसं पण जगू, शेवटी सगळेजण शून्यामध्ये जाणार आहे, मला काही पाप बीप भोगावं लागणार नाही, त्यामुळे काही करा. असं जर केलं तर पूर्ण सगळीकडे त्राही होणार. ठीक आहे, समाजाचं जे ते पतन होणार. त्यामुळे शंकराचार्य येतात आणि वेदांचा परत प्रचार करतात आणि सांगतात की वेद प्रमाण आहे म्हणून. ते वेदांना परत प्रमाणाच्या ह्याच्यावरती प्रस्थानत्रयी म्हणतात. त्याच्यामध्ये आपल्या शास्त्रामध्ये आहेत प्रस्थानत्रयी. या 3 गोष्टी सर्वात महत्वाच्या आहे शंकराचार्यांनी सांगितल्या. एक म्हणजे उपनिषद, दुसरा म्हणजे वेदांत सूत्र आणि तिसरं म्हणजे भगवद्गीता. याला प्रस्थानत्रयी बोललं जातं. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. प्रस्थानत्रयी म्हणजे काय? या 3 गोष्टी जे ते मूलभूत आधार तत्व आहे. कारण की गीतामध्ये पण काय, गीतामध्ये उपनिषदच आहे. जे भगवंत श्लोक बोलतायत ते खूप सारे श्लोक जे ते उपनिषदातल्या काही श्लोकांशी मॅच करतात ॲज इट इज. त्यामुळे जे पण काही भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे ते म्हणून शंकराचार्यांनी भगवद्गीतेचं जे महात्म्य आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदन पार्थो वत्स सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृतम महत. सर्वोपनिषदो गावो. ठीक आहे, हे जे उपनिषद आहेत ते गीता जे आहेत ते सर्व उपनिषदाचा सार आहे. सर्वोपनिषदो गावो, सर्व उपनिषद एका गायीप्रमाणे. दोग्धा गोपाल नंदन, आणि त्या गायीचं दूध काढणारा जो आहे तो कोण आहे? गोपाल नंदन, कृष्ण आहेत. पार्थो वत्स सुधीर भोक्ता. तर गाय कधी दूध देते? तर गायीचं दूध काढत असेल तर त्याच्या समोर वासरू ठेवावं लागतं, तेव्हा ती दूध देते. तर तो वासरू कोण आहे? वत्स कोण आहे? तर पार्थ, अर्जुन आहे. पार्थो वत्स सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृतम महत. आणि जे गायीचं दूध काढलेलं आहे ते जो अर्जुन रूपी जो वत्स आहे तो ते नंतरून भोगतोय, त्याचा उपभोग घेतोय. का?
गीतेची तुलना शंकराचार्यांनी सर्व उपनिषदांशी केलेली, सर्व उपनिषदांची त्याच्या साराशी, इसेन्सशी. त्यामुळे गीता वाचणं आपल्यासाठी फार आवश्यक आहे. म्हणून आपल्या भक्तिशास्त्रीमध्ये हे 2 पुस्तकं ठेवलेले आहेत, ईशोपनिषद आणि भगवद्गीता. तर हे फार महत्वाचं आहे, जे तुम्हाला भगवंताचा जो संबंध ज्ञान आहे तो प्रस्थापित करून देतं. नक्की आत्मा काय, त्याचा स्वभाव काय, त्याचं नेचर काय, तो कसा आहे, तो कसा दिसतो, त्याची उंची किती, लांबी किती, तो कसा आहे, तो त्याचा आकार किती आहे, ठीक आहे. भगवंत कसे आहेत, त्यांचा आकार काय, नंतरून ते काय करतात, त्यांचं काम काय, नंतरून त्या आत्म्याचं काम काय, ठीक आहे. प्रकृती काय, काल काय, कर्म काय, या सर्व गोष्टींची चर्चा कशात केलेली आहे, भगवद्गीतेमध्ये. आणि तीच चर्चा उपनिषदामध्ये पण केलेली आहे. तर 108 उपनिषदापैकी 9 ते 10 उपनिषद मुख्य आहे. आणि त्या 10 उपनिषदांना मुख्य काय म्हटलं तर शंकराचार्यांनी त्याच्यावरती भाष्य केलंय, ठीक आहे. म्हणून त्याला मुख्य 10 उपनिषदा मानल्या जातात. त्या 10 उपनिषदांवरती बऱ्याचशा संप्रदायांमध्ये त्याच्यावरती भाष्य केलेले आहेत. तर त्या 9 उपनिषद कोणते, तर श्वेताश्वतर उपनिषद, तैत्तेरीय उपनिषद, ऐतरेय उपनिषद, ईशोपनिषद, कठोपनिषद, मांडुक्य उपनिषद, मंडूक उपनिषद, त्यानंतर कठोपनिषद. तर हे जे आहेत हे 9 उपनिषद आहेत, ठीक आहे. आणि लिहून घेऊ शकतात नंतरून, किंवा आपण नंतरून तुम्हाला त्याच्याबद्दल ग्रुपमध्ये, हा जो शास्त्रचक्षुचा ग्रुप आहे त्यात पण ते पाठवू शकतील, प्रभूजींना पाठवायला सांगतो. तर हे मुख्यतः 9 उपनिषद आहेत, ज्याच्या आधारावरती शंकराचार्यांनी वेदांना परत त्याचं स्थान प्राप्त करून दिलं. इफ वन कॅन गिव्ह रेफरन्स फ्रॉम उपनिषदास देन हिज आर्ग्युमेंट इज व्हेरी स्ट्रॉंग. समजा जेव्हा वेद चर्चा प्रचार करताना समजा तुमच्याशी कोणी आर्ग्युमेंट, तर्क केला, ठीक आहे, की असं नाही, असं आहे, ह्याच्यामध्ये ग्रंथामध्ये असं दिलेलं आहे, हे असं आहे, तुम्ही असं कसं बोलता. मग त्यावेळेस जेव्हा तो उपनिषदामधलं वाक्य सांगतो तेव्हा त्याला जास्त भार किंवा जास्त वजन प्राप्त होतं. म्हणून प्रभुपाद जे आहेत, कारण की प्रभुपादांना सगळी पूर्ण भारतभर प्रचार करतात, मुख्यतः विदेशामध्ये तर प्रचार करतात, पण त्यांना मुख्यतः भारतामध्ये प्रचार करायचा होता. कारण की त्यांना माहिती आहे विदेशामध्ये कोणी एवढे आर्ग्युमेंट करणार नाही, त्यांच्याशी कुतर्क करणार नाही. काय, कारण की विदेशी लोकांना काय माहिती नाही आहे या गोष्टीबद्दल एवढं. पण त्यांना माहिती की भारतामध्ये जे आहेत ते खूप सारे विद्वान आणि पंडित लोक आहेत, तर ते आक्षेप उठवणारच. म्हणून त्यांनी प्रत्येक ठिकाणी उपनिषदांमधून संदर्भ दिलेला आहे. शब्द प्रमाण, प्रमाण म्हणजे एव्हिडन्स, पुरावा. आणि एव्हिडन्स, इफ यू वॉन्ट टू गेन युअर केस, जसं तुम्हाला कोर्टामध्ये केस जिंकायची असेल तर तुम्हाला पुरावा द्यावा लागतो, तसं जेव्हा शास्त्र या सिद्धांतामध्ये, चर्चामध्ये जर तुम्हाला असं आम्ही म्हणत नाही की सगळ्यांनी जाऊन आता शास्त्रचक्षु कोर झाला की सगळ्यांनी डिबेट करत बसाव्या किंवा वादविवाद चर्चा करत बसाव्या. पण कधी कधी मन सुद्धा आपल्याला डाऊट निर्माण करतं, त्या मनाला समजवण्यासाठी पण आपल्याला हे फार गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस कधी या जागेत आपण प्रचार करतोय, लोकांना उपदेश करतोय, तर त्यावेळेस पण आपण जेव्हा प्रमाण देतो की लोक विचारतील तू का हे तुम्ही बोलतात ते कशात आहे, मग तुम्हाला सांगता आलं पाहिजे भगवद्गीतेतला हा अध्याय, हा श्लोक, ठीक आहे. आणि भगवद्गीता काय काय लोक मानत नाही, मग तुम्हाला माहिती पाहिजे की उपनिषदामध्ये हा हे दिलेलं आहे, ते प्रभुपादांनी पण दिलेलं आहे. जेवढं गरजेचं आहे तेवढं प्रभुपादांनी भगवद्गीतेमध्ये सगळं दिलेलं आहे. म्हणून प्रभुपादांची जर तुम्ही भगवद्गीता तात्पर्य सहित वाचली तर तुम्हाला या सगळ्या उपनिषदाचा अभ्यास ऑटोमॅटिक होऊन जाईल. का, कारण की प्रभुपादांनी त्याच्यामध्ये दिलेलं आहे सार रूपाने सगळं, फक्त आपल्याला वाचायची गरज आहे. त्याच्यामुळे जसं तुम्हाला केस जिंकायची असेल तर तुम्हाला प्रमाण द्यावं लागतं, पुरावा द्यावा लागतो, तसं यामध्ये सुद्धा तुम्हाला शब्द प्रमाण म्हणजे उपनिषदांमधले कोट, संदर्भ द्यावा लागतं, असं प्रभुपाद सांगतात एका लेक्चरमध्ये. उपनिषदाज आर वाईडली रेकग्नाइज नॉट ओनली इन इंडिया बट वेस्ट ऑल्सो. नुसतं भारतामध्ये नाही तर विदेशामध्ये सुद्धा उपनिषदांची खूप मोठी नावाजलेली आहे, खूप सारी प्रसिद्धी आहे उपनिषदांची, आणि त्याचा खूप सारे लोक अध्ययन करतात, ठीक आहे. आणि जे तत्ववेत्ते, तत्वज्ञानी आहे बाहेरच्या विदेशात, त्यांचं जे ध्यान आहे ते पण उपनिषद जे त्यांनी आकर्षित केलेलं आहे. म्हणून खूप सारे जर्मन फिलॉसॉफर आहे, जसे आर्थर स्कोपेनहॉर,
ठीक आहे, तो पण ह्या उपनिषदांनी फुल यांच्या तुम्हाला असं वाटत असेल अजून एक व्यक्ती ज्याला खूप लोकांना माहिती नाही, तसं आता मी नाव विसरलो, औरंगजेबाचा पहिला मुलगा, औरंगजेबाचा पहिला मुलगा नाही, औरंगजेबाचा सर्वात मोठा भाऊ, त्याचं नाव काय आहे बरं, मी सांगतो त्याचं एक नाव, तो सुद्धा काशीमध्ये होता, तर तो सुद्धा उपनिषदांनी अट्रॅक्ट झालेला आहे. आणि इतका अट्रॅक्ट झाला की त्याने सर्व उपनिषद जे आहेत, ॲटलिस्ट मुख्य उपनिषद जे आहेत ते सगळे अरबी भाषेमध्ये ट्रान्सलेट केले आणि त्याने ते सगळे जे आहेत ते अरब कंट्रीमध्ये पाठवले. आणि त्याचीच शिक्षा म्हणून जे आहे ते औरंगजेबाने त्याला मारलं आणि त्याचं तोंड जे त्याच्या वडिलांना प्रेझेंट म्हणून दिलं. ठीक आहे, का, कारण की तो काफिर बनला ना, त्याने दुसऱ्या धर्माचा अध्ययन केलं म्हणून. तर असं आहे, तर त्याच्यामुळे या ग्रंथांमध्ये खूप सुंदररित्या आत्मा, परमात्मा, प्रकृती, कर्म, काल याच्याबद्दल सांगण्यात आलेलं आहे. ठीक आहे, तर आपण पुढे बघू. टू डीपन देअर नॉलेज अँड अंडरस्टँडिंग ऑफ द फिलॉसॉफी ऑफ कृष्णा कॉन्शियसनेस, श्रील प्रभुपाद राइट्स, द वैष्णवाज आर बाय फार द ग्रेटेस्ट फिलॉसॉफर इन द वर्ल्ड. प्रभुपाद काय म्हणतात की वैष्णव जे आहेत, वैष्णव ते जगातले खूप विद्वान असे तत्ववेत्ते आहेत, तत्वज्ञानी आहेत. आणि ग्रेटेस्ट अमॉंग देम वॉज अ श्रील जीव गोस्वामी प्रभू. तर त्यामध्ये सुद्धा वैष्णवमध्ये श्रील जीव गोस्वामी जे होते ते महान विद्वान होते. whose philosophy was again presented less than 400 years later by भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर महाराज. आणि 400 वर्षानंतर परत एकदा त्यांची जी फिलॉसॉफी आहे, तत्वज्ञान आहे, ते जीव गोस्वामींद्वारा लोकांसमोर सादर करण्यात आलं. Therefore, one must know very well that the Vaishnava philosophers are not sentimental or cheap devotees like सहजिया. जसे की काही काही वैष्णव असतात, वैष्णव पण म्हणू शकत नाही, सहजिया असतात, गोपी भाव धारण करतात. जसं प्रभुपादांच्या काळात पण एक त्यांनी GBC केलं होतं, गोपी भाव क्लब. ठीक आहे, तर आपलं काही काही लोकांनी प्रभुपाद गेल्यानंतर काही काही लोकांनी गोपीचा वेश धारण करून आणि काय काय करायचे, ज्याला कुठे शास्त्रामध्ये मान्यता नाही आहे. ठीक आहे, तर म्हणून प्रभुपाद म्हणतात की वैष्णव जे आहेत ते सेंटिमेंटल नाही आहे. सेंटिमेंटलिस्ट म्हणजे काय त्याला म्हणणार, भावुकतावाले नाही आहे. ठीक आहे, भावुक नसतात वैष्णव, हे भावुकतावाले नसतात. एक असते भाव, एक असतो भाव, आणि एक असते भावुकता. भावुकता जी असते ती आपल्या मनाच्या, इंद्रियांच्या दोषातून निर्माण झालेली असते. ठीक आहे, आणि जे भाव असतो तो ज्ञानाच्या आणि भक्तीच्या आधारावरती निर्माण झालेला असतो. तर भाव वेगळा आहे आणि भावुकता वेगळी आहे. तर प्रभुपाद म्हणतात की वैष्णव जे आहेत ते भावुक नसतात आणि चीप डिओटीज, अतिशय हलक्या दर्जाचे भक्त पण नसतात सहजियांसारखे. जसं की काही काही लोक आहेत जे सहजी आहेत, बऱ्याच ठिकाणी आहेत, तर ते तुम्हाला स्वरूप सिद्धी पण देतात, आणखी काय काय देतात, काय काय सांगतात, आणि गोपीचा ड्रेस धारण करा, हे करा, ते करा, असं पण काय काय सांगतात सगळ्यांनाच. ठीक आहे, आणि गोपीचा भाव आणा, हे ते त्या गोष्टी जे आहेत. आणि खूप साऱ्या ज्या वैष्णवांच्या नावावरती वैष्णव असतात, जसं की प्रभुपाद एकदा जगन्नाथपुरीला गेलेले आहे आणि तिथे एका घरात गेलेले आहे. सुरुवातीला कॉलेजमध्ये असताना ते एका घरात जातात आणि त्यांच्या ओळखीचे असतात ते, आणि ते जातात आणि त्यांना वाटतात की ते पण वैष्णव आहे, गळ्यात कंठीमाळा घातलेली आहे ते. आणि जेव्हा प्रसादाला बसतात तर त्यांच्या समोर जे आहे ते मांस आणून ठेवतात. आणि मग प्रभुपाद म्हणतात, तुम्ही ते लगेच उठतात, प्रभुपाद तुम्ही वैष्णव आहेत, तुम्ही मांस कसं खातात? ते म्हणे खातात म्हणे, काय चालतं म्हणे, वैष्णवांना मांस चालतं, काय नाही. ठीक आहे, तर म्हणजे हे वैष्णव जे नुसतं कंठी धारण केलेले वैष्णव नसतात किंवा वेश धारण करणारे वैष्णव नसतात. वैष्णव जे आहेत ते शास्त्र संमतरित्या भगवंतांच्या भक्तीमध्ये जे रत असतात ते त्यांना वैष्णव म्हणतात. वैष्णव म्हणजे काय, विष्णूंना शरण गेलेले वैष्णव. ठीक आहे, मग विष्णूंना शरण कसं जायचं याची पण पद्धती, विधा शास्त्रांमध्ये दिलेली आहे. आणि शास्त्र संमत जो भगवंतांना शरण जातो त्यालाच वैष्णव म्हणतात. ठीक आहे, स्वतःच्या मनाने जो भगवंतांना शरणागत होतो त्याला वैष्णव म्हणत नाही. तर प्रभुपाद इथे बोलतायत की जे सहजी असतात ते त्यांना शास्त्र अध्ययन वगैरे काही नसतं, ते आपल्या मनानेच लोकांना उपदेश देतात आणि मनानेच काही सांगतात.
All the Vaishnava Acharya were vastly learned scholar who understood Vedanta philosophy fully. For unless one knows Vedanta philosophy, he cannot be Acharya. प्रोवाद बघा इथे किती, तुम्हाला हे जर वाचायचं असेल तर तुम्ही नोट डाऊन करा हा होमवर्क टाईप. श्रीमद भागवतम पहिला स्कंद 2रा अध्याय आणि 12व्या श्लोकाचं तात्पर्य. पहिला स्कंद 2रा अध्याय मी तुम्हाला मराठीत वाचून दाखवतो. एक मिनिट, माझ्याकडे आहे मराठी. संकल्प कोण आहे इथे? स्टोर रूम मध्ये कोण आहे? गोविंद, हा त्या शुभला बोलो. शुभला एक मिनिट, मला मराठी भागवतम दे. मराठी भागवतम लवकर दे. टू बी एक्सेप्टेड एज एन आचार्य अमॉन्ग इंडियन ट्रान्सेंडेंटलिस्ट. मुझे मराठी भागवतम दे. हाँ, पहिला स्कंद. मी मराठीतच वाचून दाखवतो, म्हणजे ट्रान्सलेट करायचं आहे. हा, म्हणून प्रामाणिक भक्ताने पूर्वीच्या अधिकारी व्यक्तींनी आध्यात्मिक उन्नती करता उपनिषदे, वेदांत आणि इतर जे साहित्य दिले आहे अशा वैदिक साहित्याचे श्रवण करण्यास सिद्ध असले पाहिजे. अशा साहित्याचे श्रवण केल्या वाचून मनुष्याला वास्तविक उन्नती करता येते शक्य नाही. समजते ना काय म्हणतात प्रभुपाद? अशा साहित्याचे श्रवण केल्या वाचून मनुष्याला वास्तविक उन्नती करता येणे शक्य नाही. असे श्रवण केल्या वाचून व त्यातील उपदेशांचे पालन केल्या वाचून भक्ती केवळ व्यर्थ असते. समजते? मी नाही बोलत आहे. तुम्हाला वाटेल मला उपनिषदांचं ज्ञानाचा प्रचार करायचा म्हणून मी बोलतोय, असं नाहीये. प्रभुपाद सांगते तिथे. म्हणून तो भक्ती मार्गातील एक प्रकारचा अनर्थ ठरतो. जर कोणी या गोष्टींचं अध्ययन करत नसेल तर तो भक्ती मार्गातील एक अनर्थ आहे. त्यासाठीच प्रेममय सेवा म्हणजे भक्ती ही जर श्रुती, स्मृती, पुराण, पंचरात्र यांच्या सिद्धांतावर आधारलेली नसेल तर अशा व्यर्थ भक्तीचे प्रदर्शन नाकारले पाहिजे. अनधिकारी भक्ताला शुद्ध भक्त म्हणून कधीही मान्यता देऊ नये. अशा वैदिक वाङ्मयातील संदेशांना आत्मसात करून मनुष्य भगवंतांच्या सर्वस्थित स्थानविशिष्ट स्वरूपाला, परमात्म्याला अखंडपणे आपल्या अंतरात पाहू शकतो. हीच त्याची समाधी होय. तर या प्रकारे प्रभुपाद इथे म्हणतात. तर त्याच्यामुळे प्रभुपाद सांगतात की जे वैष्णव आचार्य पण आपले होऊन गेले ते भक्तीमध्ये खूप उन्नत होते. याचा अर्थ असा नाही की त्यांनी हे काही वाचले नाही. या ज्ञानामध्ये पण इतके व्हास्ट स्कॉलर होते, ते इतके विद्वान पंडित होते. त्यांनी ह्या वेदांताची जी फिलॉसॉफी, उपनिषदाची जे तत्वज्ञान ते पूर्णपणे अध्ययन केलं होतं. त्याचमुळेच ते एवढा संप्रदाय पुढे आणू शकले ना आत्तापर्यंत.
नाही तर त्यांच्या मताला कोणी मान्यता दिली नसती. म्हणून आचार्य बनण्याआधी वेदांत फिलॉसॉफी, वेदांत सूत्राचा अभ्यास त्याचा झाला पाहिजे. नाही तर अशा फालतू लोक आजकाल जो कोणी पण स्वतःला आचार्य म्हणतो, ठीक आहे, बाहेर खूप सारे बाबा सहजी येतात ते स्वतःला आचार्य म्हणतात, पण त्यांना वेदांताशी काही घेणं देणं नसतं. ठीक आहे, तर त्यामुळे आपल्याला समजलं पाहिजे. आपल्याला समजण्यासाठी आपल्याला पण माहिती पाहिजे. अजून एक आहे, श्रुती स्मृती पुराणादी पंचरात्रिकीं विधी विना एकांतकेर हरिभक्ती उत्पात एव हि केवलम. तर याच्यामध्ये पण तेच सांगण्यात आलेलं आहे की आपली भक्ती जर श्रुती स्मृती पुराण याच्या आधारावर नसेल तर ती भक्ती उत्पात आहे, म्हणून लोकांना त्रास देणारी आहे, डिस्टर्बन्स आहे. आणि चैतन्य चरितामृत आदिलीला 7वा अध्याय 102 श्लोक क्रमांक, त्याच्या पण तात्पर्यामध्ये प्रभुपाद म्हणतात, अ सिन्सिअर डिवोटी मस्ट देअरफॉर बी प्रिपेअर टू हिअर वैदिक लिटरेचर लाईक उपनिषद, वेदांत सूत्र अँड अदर लिटरेचर लेफ्ट बाय प्रिव्हियस ऑथॉरिटीज और गोस्वामीज फॉर द बेनिफिट ऑफ हिज प्रोग्रेस. जे आता आपण वाचलंच. ठीक आहे, तर स्वतःची जर त्याला प्रगती करायची असेल तर त्यांना ह्याचा अभ्यास आहे. म्हणून आम्ही असं नाही सांगत. मग तुम्ही म्हणाल की आम्हाला ते कसं समजणार, तर श्रवणाच्या मार्फत. तसं पहिल्यांदा कोणी असे उपनिषद वाचत नाही बसायचे, त्यांचे गुरु त्यांना शिकवायचे आणि ते त्याचा अध्ययन करायचे. मग त्यामुळे आता भक्तिशास्त्रीच्या मार्फत पण तुम्हाला जे भगवद्गीतेमध्ये जे अध्ययन देणार ते उपनिषदाचंच अध्ययन एक प्रकारे. ईशोपनिषदाचं तर अध्ययन होणारच आहे, पण उपनिषदाचं पण अध्ययन भगवद्गीतेमार्फत होणार आहे. तर ते व्यवस्थित त्याचं अध्ययन केलं पाहिजे. ठीक आहे, त्याचं अध्ययन काय केलं पाहिजे, त्याची एक इम्पॉर्टन्स होण्यासाठी आधी आपण सांगतोय. नाही तर काही लोकांना वाटतं भगवद्गीतेची काही जरूरत नाही आहे. आता आम्ही 16 माळा जप करतोय, दीक्षा झालेली आहे आणि सगळे नियम पालन करतोय, तेवढं बाकी नाही आहे. प्रभुपाद त्यांनी तिथे सरळ स्पष्ट म्हटलंय, जोपर्यंत त्याचं आपण अध्ययन करत नाही वारंवार तोपर्यंत आपली ती चेतना. जसं मी एक्झाम्पल सांगतो, संस्कृत भारती नावाची संस्था आहे, ती लोकांना जे आहे ते संस्कृत संभाषण करायला शिकवते. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये सगळे जण येतात, ज्याला संस्कृतचा आता पता पण नसतो ते पण येतात, पण ते लोक 12 दिवसानंतर संस्कृतमध्ये बोलण्यास लागतात. एवढं ते शिकवतात. संस्कृतमध्ये बोलायला तो व्यक्ती स्वतः त्याची इच्छा होते आणि तो तुडके मोडके काय होईना पण तो बोलतो. कशामुळे, तर त्याचं अध्ययन मी नीट केलेलं आहे. तर ते 2 तास घेतात आणि ते इतकं बंबार्डिंग करतात त्याच्यावरती, तो एकच शब्द एकच गोष्ट इतकी वेळा बोलतात आणि 2 तास ते पूर्ण संस्कृतच माहोल करतात. आणि त्याच्यामुळे तो इतका त्याच्यामध्ये 12 दिवस ते ऐकून आणि त्या सहवासात त्या वातावरणात राहून त्या 12व्या दिवसानंतर त्याच्या मुखामध्ये ऑटोमॅटिक संस्कृतमधनं शब्द निघायला लागतात किंवा वाक्य बोलायला तो लागतो. त्याचप्रमाणे ज्या वेळेस आपण याचं वारंवार श्रवण करू, जे अधिकारी व्यक्ती आहे किंवा जे त्याचे कोर्सेस, आपल्याकडे भरपूर ज्ञान आहे त्याचं देणार आहे. ठीक आहे, तर त्याचं वारंवार, जसं रामचरितमानसमध्ये पण जे काही सिद्धांत सांगितले ते सिद्धांत कशाच्या आधारावरती, ते पण उपनिषदाच्या आधारावरती सिद्धांत आहेत. ठीक आहे, कारण की कुठलाच वैदिक संप्रदायामध्ये कोणीच उपनिषदांच्या विना काही बोलू शकत नाही. त्याच्या बोलण्याला मग व्हॅल्यू राहत नाही. त्यामुळे आपण जे वारंवार ऐकतोय, वारंवार शास्त्र ऐकतोय, त्याचं मंथन व्हायला पाहिजे आणि विचार व्हायला पाहिजे. असं नाही की आम्ही असं सांगत नाही की तुम्ही आता उपनिषद आणा आणि वाचत बसा, तर कधीच समजणार नाही. पण ते प्रामाणिक अधिकारी व्यक्तींकडनं, जसं भगवद्गीतेमध्ये तर ऑलरेडी दिलेलं आहे प्रभुपादांनी, भगवद्गीता जरी तात्पर्य सहित नीट वाचली, त्याचं अध्ययन केलं, वारंवार सारखं त्याचं अध्ययन केलं, तर आपल्याला ह्या गोष्टी समजू शकतील आणि आपली जी भक्तीमधली जी श्रद्धा आहे ती दृढ होऊ शकेल. श्रद्धा दृढ होण्यासाठी ज्ञानाची फार आवश्यकता असते. जी आपली कोमल श्रद्धा असते सुरुवातीची, तिला टिकून ठेवण्यासाठी ज्ञानाची फार नितांत आवश्यकता असते. ती जर श्रद्धा भावनेच्या भरावरती असेल, ती जी भक्तिलता आपली भावनेच्या आधारावरती असेल तर ती जास्त काळ टिकणार नाही. एखादा तुफान आला, जसं आता तौकते बिकते किती वादळ आले एका मागे एक, तसं भक्तीमध्ये एखादं वादळ आलं जोरात, ठीक आहे, कुठल्या भक्ताबरोबर भांडण झालं, काउन्सिलर बरोबर भांडण झालं किंवा अजून काहीतरी उद्रेक झाला, तर आपली जी वेली ती लगेच कोमजून जाते. भरपूर सारे लोक भक्तीतनं जातात. असं काही झालं तर, असं काही बघून किंवा कोणाचं ऐकून ते म्हणतात आम्ही सगळा त्रास होतो समाजामध्ये, भौतिक त्रास होतो म्हणून आम्ही भक्तांच्या सहवासात आलो. आणि भक्तांच्या सहवासात पण हेच होतं.
ठीक आहे. हा कलियुग आहे आणि भक्त पण काही एक कोणी वेगळा नाही, तो पण एक व्यक्ती आहे, पुरुष आहे, ठीक आहे. तो पण या बंधनामध्ये आहे. जोपर्यंत तो शुद्ध भक्त नाही तोपर्यंत तो पण या बंधनात आहे. तो पण त्याच्या प्रारंभिक अवस्थेमध्ये असतो. पण आपण त्याच्यासाठी आलेलो नाही. आपण कशासाठी आलेलो आहे तर आपण आपली स्वतःची प्रगती करण्यासाठी आलोय. आणि हे ज्ञान कशात नाही, हे असं शास्त्रामधनं वाचून अध्ययन करून मिळतं. त्याच्यामुळे काहीही झालं तरी तो व्यक्ती त्याची भक्तीमधली श्रद्धा जी आहे ती त्याची ढळत नाही, किंवा त्या भक्तीमधली त्याची श्रद्धा आहे ती कधी कमी होत नाही, ती दिवसेंदिवस वाढत जाते. तो बघतो की भगवंत कसं एकेकाला फिरवतायत, माया जी ती कशी लोकांना जीवांना जी ती फिरवते, आणि तो त्याच्यापासून सावध होतो आणि स्वतः भक्तीमध्ये एक पाऊल पुढे जातो, ना की खाली येत. पण कधी जर त्याच्याकडे अध्ययनाचा आधार असेल तर, शास्त्र अध्ययनाचा आधार असेल तर, नाही तर मग त्याची जी गाडी आहे ती 1 इंच पण पुढे हलत नाही. तो भले 16 माळा जप करत असेल, 4 नियमांचं पालन करत असेल, पण त्याचं अध्ययन आणि त्याच्या चेतनेमध्ये जर फरक पडत नसेल तर तो त्याची गाडी 1 इंच पण पुढे जात नाही. तो तिथेच असल्यासारखं आहे, तो वर्षानुवर्ष तिथेच थांबणार. म्हणून खूप सारे काही लोक बोलतात पण की आम्ही 25-30 वर्षापासून जप करतोय, पण जो परिणाम व्हायला पाहिजे तो होत नाही आमच्यामध्ये, किंवा जे अनुभव यायला पाहिजे भक्तीचे ते आम्हाला येत नाही. आम्हाला साक्षात्कार होत नाही, किंवा आम्हाला भगवंतांच्या नामाची अनुभूती येत नाही. भगवंतांवरती आमचा अजून तेवढा विश्वास श्रद्धा बसत नाही. का? कारण की त्यांच्याबद्दलचं जे ज्ञान आहे ते फार अपुरं पडतंय. ठीक आहे. आपण जे भगवंतांना गोपी जे आहेत वृंदावनातले भक्त आहेत ते त्यांना एक सहज आपला मित्र, प्रियकर, मुलगा असं समजतात. पण प्रारंभिक अवस्थेमध्ये साधक कधी पण तसं समजून चालत नाही. त्याला भगवंतांना भगवंत म्हणूनच बघितलं पाहिजे. त्यांना भगवंतांना ईश्वर म्हणूनच बघितलं पाहिजे. जो सर्व नियंत्रक आहे, सर्व सत्ता आहे त्याच्याकडे त्याच्या विविध शक्ती आहेत. तो सर्व चराचरामध्ये तो कसं या प्रकृतीचं नियंत्रण करतोय या पद्धतीनेच पहिले त्यांना जाणलं पाहिजे. तरच त्या जीवात्म्याला त्यांची भीती राहील आणि त्या भीतीच्या आधारावरती तो वाईट कर्म किंवा भक्तीमधले अनर्थ करणार नाही. जर तो जसं की कधी कधी काही लोक भगवंतांना आपलं सखा विका असं मानून काही भक्ती करतात सुरुवातीला साधकाच्या अवस्थेमध्ये, मग ते चिप करतात. मग भगवंतांना ते चिप, जसं आता तुम्ही मित्रासमोर तुम्ही एखादी चुकी करतात, तुम्हाला त्याची भीती थोडी वाटते, समजते? असं आई वडिलांच्या समोर पण मुलं आजकाल चुकी करतात, त्यांना कोणाची भीती नसते, त्यांना वाटतं की माफ करतील. त्यामुळे आपण पण कधी कधी काय करतो, तसंच करतो. इथे लाईट गेलेली आहे पण तुम्ही ऐका, श्रवणाच्या माध्यमातून कनेक्ट राहा. तर आपल्याला पण असं कधी कधी वाटतं की नाही, पण ज्यावेळेस लोक असं गैरसमज करतात तेव्हा ते भगवंतांना चिप करून टाकतात, स्वस्त करतात आणि भगवंतांप्रती अपराध जास्त करतात. ठीक आहे. जसं की मी खूप काही लोकांना बघितलेलं आहे जे भगवान माझे मित्र खूप सारे पुजारी असे मी बघितलेत, ते भगवंतांना डेकोरेट करताना काय करतात, डावा हात जो आहे सपोर्टसाठी असं भगवंतांच्या हातावरती ठेवतात असं. ठीक आहे. भगवंतांच्या हातावरती आणि भगवंतांचं, आणि मग ते करतात भगवंतांसमोर गाली गलोच करतात. ठीक आहे. नंतरून कुठल्या नियमांचं पालन करत नाही, म्हणतात भगवंत आपलेत, काही गरज नाही म्हणतात, समजून घेतील, असं वगैरे काय बोलतात. मग ते चिप करून टाकतात. थोडक्यात म्हणायचं काय, ते नियमांना शिथिलता देतात. आणि नियमांना जेव्हा तो साधक रूपामध्ये असतो आणि तो नियमांना भक्तीचे 2 मार्ग सगळ्यांना माहिती आहे, रागानुगा भक्ती आणि वैदी भक्ती. नियमांना अनुसरून करणारी भक्ती आणि भावात्मक भक्ती. पण रागानुगा भक्ती जो आहे तो बद्ध जीवात्मा साधक करू शकत नाही, त्याला पहिले नियमांची फार आवश्यकता असते. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर जसं आपण सांगत होतो की जो साधक असतो नवखा भक्तीमध्ये आला असतो तर त्याला या नियमांची फार आवश्यकता आहे. आणि ज्या वेळेस तो भगवंतांच्या अपुरा ज्ञानामुळे भगवंतांना एकदम तुच्छ करून टाकतो, कधी कधी तो तुच्छ पण करून टाकतो. ठीक आहे. तर साधकाच्या रूपामध्ये
नो नीड. साधकाच्या रूपामध्ये मग तो भगवंतांना तसं बघत नाही आणि मग तो नियमांना शिथिलता देतो आणि कृत्रिमरित्या रागानुगा भक्तीचा अनुकरण करतो आणि तो स्वतःच्या भक्तीमध्ये स्वतःची हानी करतो. ठीक आहे. म्हणूनच बाकीच्या संप्रदायामध्ये जे ते खूप साऱ्या स्ट्रिक्टने पाळतात. का पाळतात? कारण की भगवंतांप्रती त्यांचे अपराध झाले नाही पाहिजेत. ज्या वेळेस भक्ती 3 गुणांच्या पलीकडे जाऊन शुद्ध भक्तीमध्ये स्थापित होतो, रागनुगा भक्तीच्या स्तरावरती येतो, त्यावेळेस तो भगवंतांशी एकदम ठीक आहे आंतरिकरित्या हे करतो. पण जसं तुम्ही बघाल आपले आचार्य होते रूप गोस्वामी, सनातन गोस्वामी, रघुनाथ दास गोस्वामी, रघुनाथ भट्ट गोस्वामी, जीव गोस्वामी, गोपाल भट्ट गोस्वामी, हे जे आहेत हे फार उत्तम, हे मंजिरी होते साक्षात, फार उत्तम स्तरावरती होते. ठीक आहे. भगवंतांच्या प्रेम स्तरावरती होते, तरी पण त्यांनी कधीही कुठल्या नियमांना शिथिलता दिली नाही. ठीक आहे. जे शास्त्राचे नियम आहेत त्यांनी त्या नियमांना अनुसरूनच भगवंतांची भक्ती केली आणि लोकांसमोर आदर्श प्रस्थापित केला. त्यामुळे जो त्या व्यक्तीचा भगवंतांशी भाव असतो तो आपल्या मनात असतो, पण ज्यावेळेस त्याला आचरण करायचं असतं सर्वांसमोर तेव्हा तो शास्त्रांना अनुसरूनच आचरण करतो. त्यामुळे आपल्याला हे समजायला पाहिजे तर आपली भक्तीमध्ये प्रगती होत जाईल. असं आहे. तर बाकी आपण आता पुढच्या डीपमध्ये जात नाही आहे. वैदिक मेथड ऑफ नॉलेज इज अ दर्शन. वैदिक जे वैदिक पद्धती आहे ज्ञानाची तिला दर्शन म्हटलं जातं. म्हणतात ना दार्शनिक खूप वेळा लोकांनी नाव ऐकलं असेल की दर्शन. तर दार्शनिक का म्हणतात? दार्शनिक फिलॉसॉफरला मराठीमध्ये हिंदीमध्ये दार्शनिक म्हणतात. दार्शनिक म्हणजे काय की जो दर्शन देतो. कोणाचं दर्शन देतो? तर भगवंतांचं दर्शन किंवा आत्म्या परमात्म्याचा जो संबंध आहे भगवंतांचं जे दर्शन देतो ज्ञानाच्या माध्यमातून. त्यामुळे फिलॉसॉफीला पण दर्शन म्हटलं जातं. आणि त्यालाच आपल्या शास्त्रामध्ये शब्द प्रमाण कन्सिडर केलं जातं. जे श्रुती आहे वेद आहेत त्याला शब्द प्रमाण, उपनिषदाला शब्द प्रमाण म्हटलं जातं. 3 प्रमाण आहेत सगळ्यांना माहिती असतं. शब्द प्रमाण, अनुमान प्रमाण आणि प्रत्यक्ष प्रमाण. वास्तविक न्यायशास्त्राच्या अनुषंगाने 14 प्रमाण आहेत. ठीक आहे. ते वेगळे वेगळे प्रमाण आहेत. ते ह्या सर्वांचे साथी आहेत. ठीक आहे. ह्या सर्वांचे ते बरोबरचे आहेत, त्यांना सपोर्ट करणार आहेत. पण मेन मुख्यतः 3 प्रमाण मानण्यात आलेले आहे. शब्द प्रमाण, काही जण 4 मानतात पण आपण 3 मानतो. शब्द प्रमाण, प्रत्यक्ष प्रमाण आणि अनुमान प्रमाण. तर शब्द प्रमाण जे ह्या वेदांना शब्द प्रमाण म्हटलं जातं किंवा उपनिषदांना शब्द प्रमाण म्हटलं जातं. भगवंतांचे काय म्हणतात त्याला आध्यात्मिक ध्वनीचा अवतार आहेत. ठीक आहे. व्हायब्रेशन हे उपनिषद आणि शब्द प्रमाण. आणि The Vedas, there is a prescribed way of life for civilized man. There are many rules and duties intended to discipline and purify them. त्या उपनिषदामध्ये शास्त्रामध्ये खूप सारे नियम आणि यम दिलेले आहेत. ते कशासाठी दिलेले आहेत? तर आपल्या शुद्धीकरण करण्यासाठी आणि एक उत्तमरित्या आपलं भौतिक जीवन जगण्यासाठी. ठीक आहे. आफ्टर लिडिंग सच अ लाईफ डेडिकेटेड टू सेल्फ रिअलायझेशन and eventually forsaking all material activities, the seeker meditates on the truth of the Upanishad. जसं की तुम्ही बाहेरच्या विदेशांमध्ये बघितलं असेल, त्यांची अशी काही सिव्हिलायझेशन किंवा अशी सभ्यता नाही आहे की तुम्ही ह्या काळामध्ये हे करा, त्या एवढ्या वर्षानंतर हे करा, एवढ्या वर्षानंतर ह्याच्यानंतर रिटायरमेंट घ्या आणि अध्यात्म करा. असं बाहेर कधी बघतात का तुम्ही? म्हातारे जे असतात ते पण स्त्रियांमध्ये आसक्त असतात आणि दारू पिण्यामध्ये दंग असतात. त्यांना ते कधी असे नाही की म्हातारे जातात काही आता आपलं गृहस्थ जीवन झालेलं आहे, आता रिटायरमेंट घेऊन अध्यात्माचा प्रचार करणे हे करणे, असं विदेशामध्ये ही सभ्यता नाही आहे. पण वेदांमध्ये ही सभ्यता सांगितलेली की ब्रह्मचारी आयुष्य असतं, म्हणजे गुरुकुलमध्ये 25 वर्ष, त्याच्यानंतर 25 वर्ष गृहस्थ आश्रमात, 50-55 नंतर जे आहेत ते वानप्रस्थ आणि त्याच्यानंतर संन्यास घेऊन पूर्ण वैराग्याचा अवलंबन करून भगवान जे आपलं परम सत्य आहे त्याला प्राप्त करणे, त्यासाठी लोक प्रयत्न करतात. पण तसं बाकीच्या सभ्यतेमध्ये सांगितलं नाही. तर ही वैदिक पद्धती आहे परम तत्वाला भगवंतांना प्राप्त करण्याची.
These are the truths, not merely intellectual idea, but become a living spiritual reality. Therefore, according to Brihadaranyaka Upanishad, there are 3 stages of education. शिक्षणाच्या किंवा अध्ययनाच्या 3 स्थिती आहेत. पहिली काय? श्रवण, दुसरी आहे मनन आणि तिसरं आहे निधिध्यासन. श्रवण म्हणजे काय? असं आता मी तुम्हाला सांगतोय, तुम्ही ऐकतात, किंवा अजून कोणी गुरु महाराज किंवा जो पण जे सांगतायत व्यक्ती, अधिकारी व्यक्ती, ते सांगतायत, किंवा प्रभुपादा तुम्ही जेव्हा भगवद्गीता वाचतायत ते पण श्रवण करण्यासारखंच आहे. प्रभुपादांनी लिहिलेलं तुम्ही वाचतायत आणि ऐकतायत, तर ते श्रवण झालं. ठीक आहे. अध्यापकाकडनं किंवा गुरुजीकडनं ऐकणं हे श्रवण आहे. त्याच्यानंतर मनन. मनन म्हणजे काय? की जे पण काही बोललेले आहेत त्याच्यावरती आध्यात्मिक सूक्ष्मतेने त्याच्यावरती चिंतन करणे, त्याच्यावरती मनन करणे, की ही गोष्ट अशी आहे. जसं मी आता तुम्हाला बोलतोय, अरे ह्यांनी हे सांगितलं की उपनिषदाचं जे आहे ते अध्ययन करणं गरजेचं आहे. मग आपण स्वतःच मग उपनिषद काय आहेत, मग उपनिषदामध्ये काय, मग ते बघणे, मग त्याच्याबद्दल जे सांगण्यात आलेलं आहे त्याच्याबद्दल चिंतन करणे, तर याला म्हणतात मनन, चिंतन. आणि त्याच्यानंतर आहे निधिध्यासन. निधिध्यासन म्हणजे त्याचं आपल्या प्रॅक्टिकल चिंतन करून, कारण की आपण खूप सारा ऐकतो. जसं आता तुम्ही रामचरित मानसचे दररोज क्लास ऐकतात, त्याच्यामध्ये खूप सारं तुम्हाला सांगतात प्रभूजी, खूप सारे सिद्धांत सांगतात. पण मग त्याच्यावरती जेव्हा आपण मनन करतो की हे असं काय, असं काय, पण ते सगळ्याच्या सगळ्या गोष्टी आपण जीवनामध्ये ॲट अ टाइम अवलंबन करू शकत नाही, कारण की तेवढे आपले हे नाही आहे. मग आपण की आता ह्याच्यामध्ये बोललं, ते या गोष्टी बोलल्या, तर ही गोष्ट माझ्यासाठी किती गरजेची आहे, मी ह्याच्यामध्ये किती कमी पडतोय, मग ह्याच्याने हे जर मी केलं तर किती फायदा होणार. आणि मग मग ही गोष्ट, आता मी एवढ्या गोष्टी सांगितल्या, एवढ्या 1 2 3 4 4 गोष्टी सांगितल्या, तर त्याच्यातली एक गोष्ट जी ती मी आजपासून माझ्या जीवनात अवलंब करणार. ठीक आहे. तर ह्याला म्हणतात निधिध्यासन. जसं की सच्चिदानंद प्रभूंचं भरपूर जण तुम्ही रिट्रीट ऐकल्या असतील, तर त्याच्यामध्ये पण ते काय करतात, तसंच करतात. आपण ऐकतो, ते ऐकवतात पहिल्यांदा, मग त्याच्यावरती चिंतन करायला भाग पाडतात, त्यांचे वर्कशॉप वगैरे असं कार्यशाळा घेऊन, आणि त्याच्यामध्ये त्याच्यानंतर ते प्रॅक्टिकल जीवनामध्ये कसं अवलंबन. जसं अहंकार आहे, मग अहंकार किंवा निंदा करणे, समजा निंदा करणे, मग निंदा करू नये ह्याच्याबद्दल ते खूप सांगतील, मग त्याच्यावरती चिंतन करायला लावतील. आणि मग निंदा करू नये हे कसं, मग ते सांगतात की पेपरवरती लिहून काढायचं की आज माझ्या मनात किती विचार आले कोणाबद्दल. ठीक आहे, आज किती विचार आले, आज मी किती लोकांची निंदा केली, ते लिहून काढायचं. आणि मग आता दुसऱ्या दिवशी परत किती लोकांनी, माझं काही कमी होतंय का जास्त होतंय, मी निंदा अजून वाढवतोय का कमी करतोय. या प्रकारे याला म्हणतात निधिध्यासन. लोकांना वाटते की 16 माळा मी जप करतोय आणि 4 नियमांचं पालन करतोय आणि ऑटोमॅटिक सगळं माझ्या हृदयातून अनर्थ जाणार आहे. तसं होत नसतं, लक्षात घ्या, तसं होत नसतं. आणि ते नाम पण, जे नाम आहे, जर आपण आपल्याकडनं वैष्णव अपराध तेच होत राहिले, आपण 64 माळा जरी केलाय तरी त्या नामाचा आपल्यावरती काळी मात्र परिणाम होणार नाही, तो नामाभासच राहील. शुद्ध नाम घेण्यासाठी आपल्या हृदयातील अनर्थ पण जे आहेत ते दूर व्हायला पाहिजे, आणि त्याच्यासाठी आपल्या स्वतःला मेहनत करावी लागते. ऑटोमॅटिक हरिनाम तुमच्या हृदयातनं अनर्थ काढत नाही. हरिनाम जे तुम्हाला शक्ती देते, भगवंत तुम्हाला इच्छा शक्ती प्रदान करतात, पण त्याच्यावरती कार्य करायला आपल्याला लागतं. ऑटोमॅटिक ते बाहेर जात नसतात. म्हणून ते एवढं सच्चिदानंद प्रभू रिट्रीट घेतात, ते एवढं का करतात, तुम्ही हे लिहा ते लिहा असं का, कारण की ती सुविधा आहे. जोपर्यंत व्यक्ती स्वतः त्या अनर्थांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत नाही, तोपर्यंत ते अनर्थ जे आहेत ते बाहेर जाणार नाही, आणि ते हरिनाम पण त्याला तेवढा प्रभाव करणार नाही. म्हणूनच ह्या 3 गोष्टीची गरज आहे. हे लिहून घ्या: श्रवण, मनन आणि निधिध्यासन. जे पण आपण ऐकतो त्याच्यावरती चिंतन करणे आणि ते आपल्या जीवनामध्ये आचरण करणे, त्याचा अवलंब करणे. तर ही जी गोष्ट आहे ही उपनिषदामध्ये पण सांगण्यात आलेली. उपनिषदामध्ये पण असंच देण्यात आलेलं असतं. उपनिषदावरचा अर्थ मी सांगितलं की सिट नियर बाय, जवळ निवास करून अध्ययन करणे. तर मंडूक उपनिषदामध्ये दिलेलं आहे की तद विज्ञार्थम स गुरुम एवाभि अभिगच्छेत समित पाणी श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. ठीक आहे, परमब्रह्माविषयी जाणण्यासाठी त्या व्यक्तीला हातामध्ये समिधा घेऊन गुरूंच्या जवळ गेलं पाहिजे. तिथे त्यांची, जसं भगवद्गीतेमध्ये सांगितले ना, तद्विधी प्रणिपातेन
परिप्रश्नेन सेवया उपद्यक्षन्ति ते ज्ञाना ज्ञानिनस्तत्वदर्शिना. गुरुच्या जवळ जाऊन सहवास करणे, त्यांची सेवा करणे आणि सेवेद्वारा त्यांना पहिले शरण जाणे, त्यांची सेवा. कारण की शरण गेल्याशिवाय कोणी सेवा करत नाही, प्रत्येकाला अहंकार असतो. त्यामुळे शरणागती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत व्यक्ती सेवा करत नाही. गुरुजवळ जाऊन शरणागत होऊन सेवा करणे आणि त्या सेवेद्वारे त्यांना प्रश्न, कुतूहल, आपली जिज्ञासा विचारणे आणि ते ज्ञान प्राप्त करणे, ही आपली विधी आहे. ठीक आहे. स्वतःचं स्वतः कोणी ज्ञान प्राप्त करू शकत नाही. Ancient sage Dramid has defined the term Upanishad as that which is deeply immersed in Brahman. तर एक ऋषी होते द्रमिड म्हणून, तर त्यांनी उपनिषदाची एक व्याख्या केली. उपनिषद म्हणजे जे भगवंतांमध्ये किंवा परब्रह्मामध्ये पूर्णपणे स्वतःला झोकून देतं किंवा आपल्याला झोकायला भाग पडतं, ते आहेत उपनिषद. तर उपनिषदामध्ये ज्या भगवंतांवरती दिलेले, फक्त ते लीलामार्फत नाही दिलेले, ते थोडं टेक्निकल टर्म्समध्ये दिलेले म्हणून लोकांना बोर होतं ते वाचायला किंवा आहे. पण त्याचे सिद्धांत आहे ते फार महत्त्वाचे आहे. जसं की भगवंत आहेत, जसं की काही काही लोक तुम्हाला कधी प्रश्न विचारतील, काही काही लोक बोलतात, जे मूर्ख असतात त्यांचं ज्ञानाचा आतापता नसतो, ते बोलतात कसा काय तुमचा तो कृष्ण, तो त्याने करंगळीवरती गोवर्धन उचलला, असं कधी होऊ शकतं का? असं लोक विचारतात. हे प्रॅक्टिकल आहे का? असं करंगळीवरती कोणी एवढा पर्वत उचलणार का? ठीक आहे. नंतर अजून काही जण म्हणतात की त्यांनी 16,108 बायकांबरोबर लग्न केलं. ठीक आहे. आणि तुम्ही सांगतात की ते 16,108 रुपयामध्ये विस्तार करतात आणि ते स्वतः जायचे. नंतर अजून काही लोक म्हणतील तर कृष्ण आहे जो स्त्रियांचे वस्त्रहरण करायचा, माखन चोर करायचा. अशा व्यक्तीला तुम्ही भगवंत कसं मानतात? असे काही लोक म्हणतात आज समाजात. पण त्याचा आधार उपनिषदामध्ये काय? त्याचा आधार उपनिषदामध्ये काय? ईशोपनिषदामध्ये आहे, तदेजती तन्नेजती तद्दूरे तद्वंतिके तदंतरस्य सर्वस्य तदु सर्वस्यस्य बाह्यतः. ठीक आहे. की ते चालतात पण चालत नाही, एकाच ठिकाणी असतात. तदेजती तन्नेजती तद्दूरे तद्वंतिके. ठीक आहे. ते दूर पण आहेत आणि जवळ पण आहेत. म्हणजे भगवंत जे आहेत ते तुमच्या जेवढ्या पण भौतिक संकल्पना आहेत, ज्याच्यावरती तुम्ही विचार करू शकतात आणि ज्याच्यावरती तुम्ही विचार करू शकत नाही. हे फार महत्वाचं वाक्य आहे, लक्षात घ्या. भगवंत जे आहेत ते आपण ज्या आपल्या जेवढी पण ह्या जगामध्ये कितीही मोठा विद्वान पंडित असला, ठीक आहे, किंवा सर्वांच्या बुद्धिमत्तेला एकत्र करून ते जेवढा विचार करू शकतात आणि जेवढा विचार करू शकत नाही, त्या सर्व गोष्टी भगवंत त्याच्यामध्ये येतात किंवा भगवंत त्या सर्व गोष्टी भगवंत जे त्या सर्व गोष्टी करून दाखवू शकतात, ज्याचा आपण विचार करू शकतो किंवा विचार करू पण शकत नाही. तर भगवंताची व्याख्याच ही आहे. आपल्याला जरी वाटत असेल की अरे तो असं कसं करू शकतो, तुम्हाला वाटतं म्हणून तो करू शकत नाही असं नाही, मग तो भगवंत नाहीच आहे. समजते ना? आपल्याला असं वाटतं की ह्याने असं करायला नाही पाहिजे, म्हणजे तो कुठल्या तरी मर्यादामध्ये आहे ना. पण भगवंत कुठल्याच मर्यादामध्ये नाहीये. भगवंत जे आहे ते पूर्ण स्वच्छंद आहे, आत्माराम आहे आणि सर्व नियंत्रक आहे. त्याच्यामुळे ते काही करू शकतात. आपण जो विचार करू शकतो ते पण करू शकतात, आपण जो विचार करू शकत नाही ते पण ते करू शकतात. आपण करंगळीवरती पर्वत उचलण्याचा विचार करू शकतो का? नाही करू शकत. पण ते करू शकतात का? कारण की ते भगवंत आहेत. जो साधा करंगळीवरती पर्वत उचलू शकत नाही तो कसला भगवंत? म्हणून प्रभुपाद म्हणायचे की युअर गॉड इज डेड गॉड बिकॉज यू हॅव. ते काय करतात, देवाचं जे असं म्हातारा बितारा व्यक्तीमध्ये प्रदर्शन करतात फॉरेनमध्ये. तेव्हा प्रभुपाद म्हणायचे की तुमचा गॉड जो आहे तो म्हातारा डेड आहे, पण आमचा गॉड तसा नाही. आमचं जे आहे ते 1600 वर्ष श्याम सुंदर भगवंत आहेत, जे एवढेसे असून पण, जसं की भगवंत प्रभुपादांचे एक पहिले काही शिष्य होते जे चित्र काढायचे. तेव्हा त्यांनी प्रभुपादांनी सांगितलं की तुम्ही गोवर्धन जी लीला आहे, गोवर्धनधारी गिरिराज गोवर्धनची जी लीला आहे, भगवंताचं चित्र काढाय. त्या शिष्यांनी काढलं. तेव्हा भगवंतांचे असे मसल्स वगैरे दाखवले मोठे मोठे. ठीक आहे. कारण की आता एवढा पर्वत उचलणार आहे म्हणजे तो बॉडी बिल्डर तर असला पाहिजे ना. म्हणून भगवंतांचे असे बायसेप्स वगैरे मोठे मोठे दाखवलेले, मोठे असे सुदृढ शरीर दाखवलेलं. तेव्हा प्रभुपाद म्हटले यू आर फुल. ठीक आहे.
भगवंत ते तुमचे बॉडी बिल्डर असं दाखवून भगवंत असतात. भगवंतांना असे काही मोठे बायसेप्स असावे लागत नाही ते पर्वत उचलायला, समजते ना. जसं की ते मथुरामध्ये जेव्हा गेलेले तेव्हा एका धोब्याने, जो परीट होता, ठीक आहे, तर ह्याचा होता तो कंसाचा परीट होता, धोबी होता, त्याने भगवंतांना कपडे द्यायला मनाई केली. ठीक आहे, तर त्यावेळेस भगवंतांनी काय केलं, हाताने फक्त त्याच्या गळ्यावरती असा घात असं केलं फक्त. तर त्याचं जे तलवारीसारखं तीक्ष्ण धारेने कसं एखाद्याचं शिर आपण उडवतो तसं त्या पद्धतीने त्याचं शिर जे ते खाली पडलं. म्हणून भगवान सांगितलं, अंगानियस्य सकलेंद्रिय वृत्तिमंती पश्यंती पांती कलयंती चिरम जगंती. भगवंतांचा एक अवयव तो दुसऱ्या अवयवाचा काम करतो. भगवंतांचे ते हात जे आहेत ते हिरण्यकश्यपूसाठी जे आहेत ते शस्त्र बनतात, आणि तेच हात जे आहे ते प्रल्हादासाठी जे आहेत ते वात्सल्य भावाने बनतात. ठीक आहे, वात्सल्य प्रदान, प्रेम प्रदान करणारे बनतात, कमलासारखे बनतात. तर भगवंत असे आहेत. तर त्याच्यामुळे आपण आपल्या जीवनात जेवढा विचार करू शकतो, ज्या गोष्टींचा विचार करू शकतो, त्याच्या पण पलीकडे भगवंत आहेत. ठीक आहे, आपण ज्या गोष्टींचा विचार पण करू शकत नाही ते पण भगवंत करतात. म्हणूनच भगवंतांनी कृष्ण अवतारामध्ये, राम अवतारामध्ये काय दाखवलं, जे वेद शास्त्र नियम पालन करू शकतात, ठीक आहे, जे नीती नियम आहेत, ज्याच्यापर्यंत आपली कन्सेप्ट पोचते, आपली संकल्पना पोचते, तेवढं भगवंतांनी राम अवतारामध्ये करून दाखवलं. ठीक आहे, आणि ज्याचं आपण कल्पना पण करू शकत नाही की भगवंत असं करतील, त्या सर्व गोष्टी ज्या आहेत ते कृष्ण अवतारामध्ये करून दाखवल्या. जसं की चिरहरण, ठीक आहे, नंतरून गोपीन बर्बन नृत्य, या सर्व गोष्टी. तर याच्यासाठी आपल्याला जे आहेत ते उपनिषदाचा अध्ययन पाहिजे, तेव्हाच आपल्याला समजेल की भगवंत अशा विविध लीला करतात, त्याच्या मागे सार काय, म्हणून त्याच्या मागे आधार काय. ठीक आहे, तर आता आपण फटाफट पुढे अजून घेऊ. थोडा आज लेट होईल, काय कारण की आपल्याला आज हे संपवायचं आहे. आधी सांगितलं मी की खूप साऱ्या आचार्यांनी याच्यावरती भाष्य केलेलं आहे. आपल्या संप्रदायामध्ये पण जे बलदेव विद्याभूषण होते त्यांनी पण 10 उपनिषदांवरती भाष्य केलेलं आहे. पण आता जे फक्त ईशोपनिषदावरचा आपल्याकडे काय म्हणतात त्याला अवेलेबल आहे. ठीक आहे, बाकीच्या ज्या गोष्टी त्या आता काळाच्या ओघामध्ये लुप्त झाल्यात, त्याच्यामुळे त्या आपल्याला मिळत नाही. आणि ह्या उपनिषदामध्ये जे त्या 5 गोष्टी महत्त्वाच्या त्याच्यावरती चर्चा केली जाते. भगवद्गीतेमध्ये 5 कोण सांगेल बरं, जसं भक्तिशास्त्र तुम्ही करतायत, उपनिषद सुरू झालेले असेल, माहिती नाही, ईशोपनिषद, भगवद्गीता तर सुरू झालेली नसेल अजून, पण किती लोकांना माहिती की भगवद्गीतेमध्ये कुठल्या 5 गोष्टींची चर्चा करण्यात आलेली आहे. भगवद्गीतेमध्ये कुठल्या 5 गोष्टींची चर्चा करण्यात आलेली आहे मुख्यतः, कोण सांगू शकतं? 5 गोष्टींची चर्चा करण्यात आलेली आहे. ठीक आहे, आत्मा, परमात्मा, प्रकृती, काल, कर्म. ठीक आहे, तर ह्या गोष्टींची चर्चा करण्यात आलेली आहे, बरोबर. तसं उपनिषदांमध्ये सुद्धा द नेचर ऑफ ब्रह्मन, आत्मा कसा आहे, भगवंत कसे आहेत, किंवा आत्मा कसा आहे, द नेचर ऑफ सोल, जीवात्म्याचं कसं आहे, भगवंत कसे आहेत, जीवात्मा कसा आहे, आणि जीवात्म्याचं भगवंतांबद्दलचा संबंध कसा आहे, प्रकृती, भौतिक प्रकृती आणि तिचा स्रोत काय, आणि त्या भौतिक प्रकृतीचा भगवंतांशी काय संबंध आहे, नंतरून भगवंतांना प्राप्त करण्याची विधी कुठली आहे, ती कुठली विधी आहे, आणि द नेचर ऑफ सुप्रीम गोल अँड स्टेटस ऑफ जीवा इन मुक्ती. तर भगवंतांचं नेचरला काय ना, भगवंतांचा स्वभाव, भगवंत कसे आहेत, आणि ज्या वेळेस जीव मुक्त होतो तेव्हा तो कसा असतो. तर ह्या सर्व गोष्टींची चर्चा जी आहे ती उपनिषदामध्ये करण्यात आलेली आहे. तसं ईशोपनिषदमध्ये पण सुरुवातीला तेच दिलेलं आहे. जसं तुम्ही ईशा वास्तमिदं सर्वं यत्किंचित् जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुंजिता मा घृतः कस्य स्विद्धनाम. तर पहिल्यांदा पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. त्यासाठी सांगितलेलं आहे की भगवंत हे पूर्ण आहेत, आणि त्याच्यामधून किती सारे पूर्ण निघाले तरी ते स्वतः पूर्ण राहतात, ते कधी कमी होत नाही. तर ह्या गोष्टी त्याच्यावरनं आपल्याला भगवंतांचं नेचर समजतं. ठीक आहे, आणि प्रकृती काय ते पण समजतं. ईशा वास्तमिदं सर्वम. ठीक आहे, ईशा
ईश अवास्यम इदम सर्वम, ह्या पूर्ण जगतामध्ये भगवंतांनी स्वतःला व्याप्त केलेलं आहे. ईशावास्यम इदम सर्वम यत्किंचित जगत्यान जगत, जे आपण बघू शकतोय यत्किंचित, जे पण काही दिसतंय आपलं यत्किंचित, जे पण काही दिसतंय जे दिसत नाही त्या सर्वकडे भगवंतांनी व्याप्त केलेलं आहे. तेन त्यक्तेन भुंजिता मा गृदक कस्य स्विद्धनम, त्यांनी जे आपल्यासाठी सोडून ठेवलेलं आहे त्याचाच आपण उपभोग घेतला पाहिजे, दुसऱ्याचा उपभोग आपण घेऊ शकत नाही. तर ह्याच्यामधनं आपण कोण आहे, आपली लिमिटेशन काय आहे आणि भगवंत काय, या सर्व गोष्टी सांगतात. तर उपनिषदामध्ये पण असं, म्हणजे विश्वोपनिषदामध्ये तुम्ही अभ्यास कराल तर हेच तुम्हाला समजेल की कसं काय दिलेलं आहे. अजून अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये आता आपण डीपमध्ये जात नाही कारण की बऱ्याचपैकी आपण ह्याच्यामध्ये कव्हर केलेलं आहे, सांगितलेलं आहे. वेदांत सूत्राबद्दल मी सांगितलेलं आहे. ईशोपनिषदाबद्दल आपण बघू. ईशोपनिषद जे आहे ते दश उपनिषदामध्ये सर्वात पहिलं उपनिषद मानलं जातं आणि जे शुक्ल यजुर्वेदी वाजसेनेय संहिता आहे त्याच्यामध्ये 40वा अध्याय हे उपनिषद आहे. त्यामुळे ह्या उपनिषदाला सर्वात छोटं उपनिषद आहे 18 श्लोकांचं, पण याला खूप महत्त्व आहे. का महत्त्व आहे? कारण की ते डायरेक्ट वेदमंत्रांमध्ये आलेलं आहे म्हणून. बाकीचे उपनिषद ते वेगळे रचलेले आहेत, पण संहितामध्ये वेदांमध्ये जे उपनिषद ते एकमेव उपनिषद आहे ईशोपनिषद. शुक्ल यजुर्वेदाचा जो 40वा अध्याय तोच ईशोपनिषद आहे. त्यामुळे या उपनिषदाला फार महत्त्व आहे आणि सर्व संप्रदायामध्ये या उपनिषदावरती पहिले व्याख्या केली जाते आणि सर्वीकडे याला आदर दिला जातो. त्याच्यातनं जेव्हा कोट करतोय तेव्हा जसं की आपण श्रुतींमधला त्याला आचार्य म्हणू शकतो. ईशोपनिषद जे आहे ते श्रुतींमधला आचार्य आहे. आणि जे आपले मेन वैष्णव संप्रदायाचे जे प्रचारक होते, आचार्य होते, शंकराचार्य तर मायावादाचे होते, पण शंकराचार्य, मध्वाचार्य यांनी जे आहेत ते ईशोपनिषदावरती वेगळी स्वतंत्र व्याख्या केलेली आहे. रामानुजाचार्यांनी नाही केलेली आहे, पण त्यांनी त्यांचे जे शिष्य होते वेदांत देशिका त्यांनी त्याच्यावरती केलेले आहे. द व्हेरी फर्स्ट वर्ड ऑफ मंत्र इज ईशोपनिषद. ईश म्हणजे भगवंतांकडे डायरेक्ट करते. भगवंत कसे आहेत, ते एखाद्या व्यक्तीला कसं भगवत भक्ती प्रदान करतात, ते एखाद्या व्यक्तीचे पाप कसे भस्म करतात, ते त्यांचा चेहरा कोणाला दाखवतात. ठीक आहे. हिरणमयेन पात्रेन सत्यस्यापिहितम मुखम, हा पण एक श्लोक दिलेला आहे की त्यांचं जे मुख आहेत ते हिरणमय पात्रेनं, सोन्याचं चकाकतं भांड कसं आहे त्याप्रमाणे त्यांचा जो चेहरा आहे तो खूप सारा त्याच्यापासून परब्रह्म, ज्याला ब्रह्मज्योती म्हणतात, ते सगळं त्यांच्यापासून प्रवाहित होत असतं आणि त्या ज्योतीमुळे आपण खरं जे लोक आहेत ते भगवंतांना बघू शकत नाही. मग जोपर्यंत भगवंत एखाद्या व्यक्तीवर कृपा करत नाही तोपर्यंत ते भगवंतांचं दर्शन घेऊ शकत नाही. तर ह्या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. बाकी बऱ्याच साऱ्या गोष्टी दिल्या आहेत जे तुम्हाला ईशोपनिषद ज्यावेळेस शिकवतील त्यावेळेस ते सांगतील, कारण की हा मोठा डिटेल गोष्ट आहे आणि ते असं एवढं ह्याच्यामध्ये कम्प्लीट होत नाही. आपण फटाफट जाऊ. ऑलरेडी आपण ज्या मागे सांगलीमध्ये आपण ऑलरेडी हे केलेलं शास्त्रचक्षु, त्याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये डिटेल दिलेले आहेत की पहिला श्लोक काय सांगतो, दुसरा श्लोक काय सांगतो. तर त्याच्यावरती आपण आज एवढी चर्चा करत नाहीये. वाटलंच त्याचं मराठीमध्ये ट्रान्सलेट करून आपल्या ग्रुपवरती टाकू शकतो, त्यानंतरून तुम्ही वाचू शकता. ऑलरेडी भक्तिशास्त्रीमध्ये तुम्हाला उपनिषदाबद्दल अभ्यास होणारच आहे, पण आता मी थोडक्यात माहिती दिलेली आहे, सांगितलेली आहे. याचं मोस्टली जे मराठी ट्रान्सलेशन किंवा इंग्लिश, ज्या लोकांना इंग्लिशमध्ये पाहिजे त्यांना इंग्लिशमध्ये टाकू शकतो, ज्यांना मराठीमध्ये पाहिजे त्यांना मराठीमध्ये आपण ते टाकू शकतो, ते तुम्ही वाचू शकतात. ठीक आहे. तर या ठिकाणी आपलं जे वेदांत, मुख्यतः वेदांत काय या संदर्भात आपली इथे चर्चा झालेली. तर ह्याबद्दल कोणाला जर प्रश्न असेल तर ते विचारू शकतात. हा आपला शेवटचा क्लास आहे वेदांतावरती. याच्या पुढे दुसरा जो टॉपिक आहे त्यावरती घेण्यात येईल, आण्विक्षिकी किंवा जे आहे त्याच्यावरती चर्चा होईल. तर याबद्दल कोणाला काही डाऊट, शंका असेल, प्रश्न असेल तर ते विचारू शकतात. सुंदर विठ्ठल प्रभूंनी हात वरती केलेला आहे. बोला प्रभूजी.